मल्टीस्टेट कर्णिक नगर शाखेचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। मनोरमा मल्टीस्टेट कर्णिक नगर शाखेचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी डॉक्टर प्रिया कादे, मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभाताई मोरे, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, मनोरमा बँकेच्या संचालिका रुचा मोरे पाटील, मनोरमा मल्टीस्टेटच्या संचालिका डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर मनीषा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती यावेळी होती। नाव सांगायचं म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे, तरीही सौ अस्मिताताई गायकवाड मॅडम यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण हा कार्यक्रम इथे घेत आहोत। परिवाराच्या वतीने पुनश्च हार्दिक स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन करून करावी। परिवार हा सरस्वतीचा आणि लक्ष्मीचा वरदाता आहे, त्याचं कायमच पूजन आपण करत आलेलो आहोत। त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात आपण पूजनाने करूया। आणि ती नवदुर्गा ही असते आणि ज्याचं आपण पूजन करतो ती ही एक देवी आहे जी आपल्याला शक्ती देते। अशा या शक्तीचं वरदान असलेल्या आज या आजच्या परिवारात आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहोत। प्रकाशाची ज्योत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उजळून होऊ दे, प्रकाश उजळू दे। आणि आज या कार्यक्रमाचे ते उद्घाटन संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांचा आवाज इथे झाला पाहिजे। यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हा कार्यक्रम घेत आहोत। मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा माननीय अस्मिताताई गायकवाड मॅडम यांना परिवाराच्या तर्फे स्वागत आणि प्रस्तावना करावी अशी मी त्यांना विनंती करते। ओम महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। या महालक्ष्मीच्या चरणी नमन करून आजच्या या सुंदर संध्याकाळी आज आपण सगळेजण मनोरमा मल्टीस्टेटच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमासाठी जमल्या आहात त्या माझ्या सगळ्या सख्या परिवाराच्या वतीने स्वागत करते। आणि खरोखर हा परिवार हा आईच्या मायेने भरलेला परिवार आहे आणि आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब या परिवाराचे मार्गदर्शक सर्वेसर्वा आणि आदरणीय शोभाताई मोरे हे दोघंही आई वडिलांच्या मायेने संपूर्ण परिवाराची काळजी घेत असतात, तसेच आपल्या सभासदांची हितचिंतकांची पण काळजी घेत असतात। आज हा कार्यक्रम करण्याचा उद्देशच हा आहे की आपल्या सभासदांशी संवाद साधणे, सभासदांना भेटणं, त्यांच्याशी हितगुज करणं आणि त्यासाठी हे हळदी कुंकू कार्यक्रम सोलापूरमध्ये पूर्ण प्रत्येक ठिकाणी हे होत आहेत। आणि खरोखर म्हणजे अभिमानाने सांगावंसं वाटतंय की प्रत्येक कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा, सभासदांचा, हितचिंतकांचा आम्हाला मिळालेला आहे। आणि जेवढे आपल्या मनोरमा परिवाराचे हितचिंतक आहेत, मनोरमा परिवाराशी निगडीत आमचे सभासद आहेत, त्या प्रत्येकाने या कार्यक्रमाचं खूप भरभरून कौतुक केलेलं आहे। हा कार्यक्रम आता कर्णिक नगर परिसरामध्ये आज आयोजित केलेला आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्या कर्णिक नगरच्या जेवढ्या आपल्या सख्या आहेत, जे आमचे आदरणीय आम्हाला जे मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आहेत, तर हे सगळेच जण नेहमी आपल्या मनोरमा परिवाराशी एकरूप असतात। म्हणजे आपली हुरडा पार्टी असू दे, आपला कार्यक्रम असू देत, अगदी एक टोक असलं सोरेगावला सुद्धा हे सगळे आवर्जून आलेले होते। म्हणजे हे मला इथं कौतुकाने सांगावंसं वाटतंय की कुठेही असू देत, पण मनोरमा परिवाराचा कार्यक्रम म्हटलं तर कर्णिक नगरचे बरेचसे नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे बरेचसे सभासद त्या कार्यक्रमांना येत असतात। आणि मनोरमा परिवाराचं पण वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या ठेवी अतिशय सुरक्षित राहतात तो परिवार म्हणजे मनोरमा परिवार। कारण आता आपल्याला असं वाटतं असतं की बरेचसे इथं सिनियर सिटीजन आहेत, मुद्दाम असं आहे की आपल्याला नेहमी असं म्हणतो की जेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण काम करतो, आपलं पेन्शन आपल्याला एक एक पैशाचा आपण विचार करत असतो की तो कुठे गुंतवायचा, कसा गुंतवायचा। आणि जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा एकच नाव डोळ्यासमोर येतं की मनोरमा. कारण हे आहे की तुमच्या सुरक्षितता आता फार महत्वाची आहे. आपण बघतो कितीतरी संस्था आल्या, आपल्याला 15% आमिष दाखवतात, कुणी 17%. की 17% कसे देतात बाबा, आम्ही 11% देऊ शकत नाही, 10% देऊ शकत नाही. तर त्याचं कारण हे आहे की त्या संस्था जास्त दिवस राहत नसतात. म्हणजे जो व्याजाला भुलला तो मुदलाला मुकला असं जे म्हणतात, तर तशा प्रकारे होत होतो. आणि त्यामुळं मनोरमा परिवारामध्ये आपण जे 10%, 10.5%, 11%, आता मल्टीस्टेटचा तर आता सध्याचा व्याज दर खूप छान आहे तुमच्या सगळ्यांसाठी, 11% आहे. तर हे सगळे जे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी देतो आणि मागच्या क्षणी ठेव परतीची पण हमी आहे या परिवारामध्ये. त्यामुळे तुमची ठेव जेवढी नॅशनलाइज बँकेत सुरक्षित राहणार नाही, तेवढी मनोरमा परिवारात सुरक्षित राहील. त्यामुळं माझ्या सगळ्यांना एकच विनंती आहे की तुमची जी पण छोटी ठेव असू दे. आपण असं आहे की आधी आपल्याला सवय होती की आपण डब्यात पैसे ठेवायचो, आपण कुठेतरी कपाटात पैसे ठेवायचो, कागदाच्या खाली पैसे ठेवायचो. पण आता ते दिवस राहिलेले नाही आहे. ह्यामुळं आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की तुमची ठेव सुरक्षित ठिकाणी ठेवा. मल्टीस्टेटच्या तर 70 शाखा आहेत आणि कर्णिक नगरला पण आपल्या या भागातच 2-3 शाखा आहेत. या परिसरामध्ये आपल्या 4-5 शाखा आहेत आकाशवाणीपर्यंत. तर या 5 शाखांनी मिळून हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलाय. आपण पूर्वी हळदी कुंकू घेत होते. म्हणजे का घेत होते, तर पूर्वीच्या महिलांना बाहेर जायची मुभा नव्हती आणि मग त्यांच्या मनातलं बोलण्यासाठी एक जागा असायची हळदी कुंकू. पण आता पण असं आहे की आपल्याला मुभा आहे पण सवड नाही आहे. म्हणजे इतके दिवस आपल्याला असं होतं की त्या पूर्वीच्या लोकांना मुभा नव्हती, म्हणजे त्यांना जायची परवानगीच नसायची घरातून. परंतु आता आपल्याला परवानगी आहे पण सवड नाही आहे कुणालाच. तर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम का घेतोय, तर तुमच्याशी हितगुज त्या निमित्ताने साजरा करता यावं, तुमच्याशी हितगुज साधता यावं आणि तुम्ही सगळेजण मिळून एक मनोरमा परिवाराचे घटक म्हणून पुढे कार्यरत राहावं, हा एक त्याचा हेतू आहे. त्यामुळं मनोरमा परिवाराच्या सगळ्या संस्थांना अ वर्ग आहे. आमचा NPA बँकेचा सतत 6 वर्ष 0% NPA म्हणजे थकबाकी 0% आहे. समजा आता म्हणजे तुमचे पैसे आले तर ते आम्ही ज्यांना व्याजाने दिले तर ते व्याज सगळं आम्हाला परत येते. म्हणजे थकबाकी 0% यासाठी सांगितलं की तुमची ठेव सुरक्षित आहे. कारण ज्यांना आम्ही ती ठेव दिलेली आहे त्यांच्याकडनं आम्हाला व्याजाचा परतावा मिळत आहे. तर यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही मनोरमा परिवाराशी जोडले जा. तुमच्या ठेवीला सुरक्षितता आहे तिथे. या परिवारामध्ये महिलांना पण खूप महत्त्वाचं मोलाचं स्थान आहे. कारण आपण सगळे बघताय की इथे सगळ्या संचालिका तुम्हाला दिसत आहेत, त्या सगळ्या महिला दिसत आहेत. आणि परिवार आपण मध्ये 50% आरक्षण सरकारने आत्ता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले, पण आमच्या परिवारात सगळ्यांना 60% आरक्षण आहे महिलांना. तर 80% जवळजवळ. आणि आमच्या CEO पण जवळजवळ सगळ्या महिलाच आहेत. तर असा हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना जास्त वेळ बोलणार नाही कारण आपल्या पाहुण्या बोलणार आहे. तर एकच सांगते तुम्हाला की या परिवाराचा घटक म्हणून या परिवाराशी जोडले जा आणि या परिवारामध्ये तुम्ही सतत म्हणजे तुमच्या ठेवींच्या रूपाने तुमचे कर्ज असतील छोटे, तुम्हाला उद्योग करायचा आहे. महिलांना उद्योग करायचा असतो पण कर्ज देणार नाही, तर आम्ही 24 तासात देऊ शकतो तुम्हाला. तर तुमचा चांगला व्यवस्थित उद्योग असेल, तुमच्या आमच्याकडे एकदा खातं ओपन केलं की थोडी ना थोडी ठेव ठेवत चला, थोडा व्यवहार करा. तो व्यवहार बघून आम्ही लगेच कर्ज पण देऊ शकतो तुम्हाला. तर या पद्धतीने तुम्हाला सगळ्याच दृष्टीने मनोरमा परिवार मदत करेल आणि तुम्हाला मदत करण्यासाठीच हा परिवार आहे हे तुम्हाला आश्वस्त करते. असा लाभावा जिव्हाळा फुले यावी पाषाणाचं, मनामनात उरावा असा प्रेमाचा सुवास, हा प्रेमाचा सुवास देणारा हा परिवार आहे. तर या परिवारात तुम्ही सतत यावं आणि तुम्ही सतत या परिवाराशी जोडलं जावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपला परिवार मनोरमा परिवार, अगदी सुगंध दरवळणारा असा हा परिवार आणि एक विश्वासाची ठेव असलेला परिवार असंच आता मॅडमने सांगितलं. आणि या विश्वासाच्या ठेवीवरच आज आपण आमच्याशी जोडलेले आहात. यानंतर मी आजच्या प्रमुख अतिथी खरं तर आत्तापर्यंत जे आमचे कार्यक्रम झाले 22 तारखेपासून आम्ही हे हळदी कुंकाचे आणि सुसंवादाचे भगिनींशी कार्यक्रम घेत आहोत. तर प्रत्येक ठिकाणी मी जे वाण दिलेलं आहे ते आरोग्याचं वाण दिलेलं आहे. स्त्रीला स्त्रीची स्वतःची काळजी घेणं होत नाही आणि तो वसा आज परिवाराने आमच्या घेतलेला आहे की तिने तिची काळजी घ्यावी. आणि हे आरोग्याचं वाण लुटण्यासाठी आजच्या अतिथींना मी विनंती करते की त्यांनी आपल्या उपस्थितांशी संवाद साधावा. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्याच्या आधी थोडीशी माझी ओळख करून देते. मी डॉक्टर प्रियांका कादे, मी स्त्रीरोगतज्ञ आहे. गेले 8 वर्ष झालं मी सनराईज हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. एकतर मनोरमामध्ये मॅडम म्हटलं तसं 80% हा भाग महिलांचाच आहे आणि त्यात परत आपल्याला बोलायचं आहे ते महिलांच्या समस्यावरतीच बोलायचं आहे.
त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे, कारण मी रोज प्रॅक्टिस करते. बऱ्याच म्हणजे ज्या काही महिला वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या येतात, बरेच प्रॉब्लेम्स असतात. बरेच प्रॉब्लेम्स घरच्या समस्यांमुळे असतात. बऱ्याच महिला निग्लेक्टेड प्रॉब्लेम्समुळे प्रॉब्लेम वाढवून आलेले असतात. मग कुठेतरी असं वाटतं की त्यांना थोडंसं आपण सांगितलं पाहिजे की कुठल्या समस्या येऊ शकतात, कुठल्या नॉर्मल आहेत, आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, ज्या की महिला स्वतःच्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपल्याकडे हा वर्ड फार प्रचलित आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे वडिलोपार्जित ही गोष्ट फार प्रचलित आहे. पण आईपार्जित ही गोष्ट अजून आपल्याकडे तेवढी रुळवलीच गेली नाही आहे, की आपल्याकडे कशी प्रथा पाहिजे की आईपार्जित गोष्टी ह्या फार रुळवल्या गेल्या पाहिजेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. जी सुरुवात किचनमधूनच होत असते आपल्या, आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्या परिवाराचं आरोग्य चांगलं ठेवायचं काम हे आईकडूनच होतं. वडील हे नंतर जे काय सपोर्टिव्ह लागतात ते. त्याच्यामुळे आईपार्जित जे काय आहात ते सगळे तुम्ही सगळ्याजणी, आपण सगळ्याजणी आहोत. त्याच्यामुळे प्राऊड टू बी ॲज अ फिमेल. तुम्ही स्वतः महिला आहात ह्याचा आधी तुम्हाला न्यूनगंड न वाटता तुम्हाला स्वतःला प्राऊड वाटला पाहिजे की मी महिला आहे आणि मी माझ्या घराची काळजी घेते. तशीच तुम्हाला हेही जाणीव पाहिजे की माझी स्वतःची काळजी मला घेता आली पाहिजे. आणि कारण तुम्ही जर स्वतः सदृढ राहिला, निरोगी राहिला, तरच तुम्ही तुमच्या परिवाराची, तुमच्या पुढच्या जनरेशनची काळजी घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे हेल्थ चांगली असेल तर मग वेल्थ तर काय आपोआप येते, आणि वेल्थ आली की काळजी घ्यायला मनोरमा तर आहेच आहे. ठीक आहे. तर डिरेक्टली आता मी माझ्या मूळ विषयावरतीच येते की कसं आहे, महिला म्हणले की प्रत्येक महिला आणि महिलांच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत तर त्या प्रत्येक एज ग्रुपप्रमाणे बदललेल्या असतात. पहिला एज ग्रुप असतो तो किशोरवयीन मुलींचा, जो की 8 ते 10 वर्षापासून ते 15-16 वर्षापर्यंत. नंतरचा एज ग्रुप असतो तो तरुणपणीचा, यंग फिमेल्स म्हणतो आपण, ज्या की नुकताच काय म्हणतात, ज्यांना पिरियड सुरू झालेले असतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, शरीरात बदल, बाकी मानसिक बदल, सगळे समाजामधले बदल त्यांनी ॲक्सेप्ट केलेले असतात. जो की एज ग्रुप असतो 18पासून ते अराऊंड 24-30पर्यंत. नंतरचा फर्टिलिटी, फॅमिली लाईफ, हे सगळा पिरियड म्हटलं तर 35 to 40. आणि आफ्टर 40 to 70-80 वॉट एव्हर पुढे जसं प्रोलॉंग होतो तो एक एज ग्रुप. तर बेसिकली मी जेवढं ऑब्झर्व करते तर पहिल्या 35 ते 40पर्यंत महिला बऱ्यापैकी स्वतःची काळजी घेतात. कारण काय, थोडंसं यंग असतो, आपल्या तेवढा अवेअरनेस असतो, आणि आजकालच्या मोबाईल हे ते बाकीच्या गोष्टी म्हणा, सोशल मीडिया, त्याच्यामुळे थोडासा अवेअरनेस पण आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी फिमेलचे अप्रोच होतात प्रॉब्लेम आले की. एज ग्रुप कुठे निग्लेक्टेड होतो, आफ्टर 35-40 हा एज ग्रुप फार निग्लेक्टेड असतो, की खूप प्रॉब्लेम होऊन सहन करून करून एक लिमिट संपून जाते की बाबा आता मला सहन होत नाही आहे. मग तेव्हा घरच्यांच्या लक्षात येते की आता हिला घेऊन जायला पाहिजे दवाखान्यात. त्या स्टेजला गेल्यावर पेशंट माझ्यापर्यंत येतो. म्हणजे जनरल आता हा 8 वर्षाचा माझा कॉमन अनुभव आहे. म्हणजे तिथून पुढे आम्हाला ट्रीटमेंट करावीच लागते. मधला जो पार्ट असतो म्हणा की म्हणजे डे टू डे लाईफ मॉडिफिकेशन वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांनी ह्या समस्या उद्भवणारच नाही, तो काळ ऑलरेडी तिने सहन करून घालवलेला असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की तो पिरियड त्यांनी जर व्यवस्थित अंगीकारला तर तुम्हाला पुढची गरजच लागणार नाही. आणि जी काय लागेल ती थोड्याफार बोटावर मोजक्या इतक्या महिलांनाच लागेल. तर जो काही असतो, आपण म्हणतो की फर्स्ट ऑफ ऑल जसं मीनार्कम, म्हणजे की मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा त्याचं फर्स्ट साईन असतं की पिरियड सुरू होतात. तर जेव्हा पाळी बंद होते त्याला काय म्हणतो आपण, तर रजोनिवृत्ती. तर रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज मी स्टार्ट इथूनच करणार आहे समस्यांची, कारण हा सगळ्यात निग्लेक्टेड आजकालच्या जनरेशनमध्ये. रजोनिवृत्ती, मेनोपॉज, त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निग्लेक्टेड आहेत. त्याला कोणी आपल्या समाजात तेवढं महत्त्व देत नाही. जे आहे ते आहे. कारण मी माझ्या आईलाही बघितलेलं आहे, सासूबाईंनाही बघितलेलं आहे. रजोनिवृत्ती इट इज अ पार्ट निग्लेक्टेड ऑलवेज. जोपर्यंत तिला त्रास होत नाही तोपर्यंत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर ह्याच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत ते आज मी थोडेसे डिस्कस करणार आहे. तर पहिल्यांदा रजोनिवृत्ती, मेनोपॉज म्हणजे काय, की मासिक क्रिया जी महिन्याच्या महिन्याला बायकांची असते ती बंद होऊन जाते. कशामुळे बंद होते, तर अंडाशयाची क्रिया जी की महिन्याच्या महिन्याला अंडाशयामधनं एग्ज म्हणा किंवा हे उत्सर्जित होत असतं, ती क्रिया बंद होते. त्याच्यामुळे
नैसर्गिकरित्या जे हार्मोन्स म्हणजे आंतररस जे तयार होत असतात ते पूर्ण बंद होऊन जातात. त्याच्यामुळे मग हळूहळू इस्ट्रोजन शरीरातलं कमी होतं, जे बऱ्याच गोष्टींसाठी महत्त्वाचं असतं. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे जे काही हार्मोन्स असतात ते हळूहळू कमी व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे जे शरीरात बदल होतात त्या एकंदरीत बदलांना मिळून आपण रजोनिवृत्ती म्हणतो. बरं, आता हे जे बदल, रजोनिवृत्ती हा आजार आहे का? नाही. प्रेग्नन्सीला आपण आजार म्हणतो का? नाही. पिरियड्स येण्याला आजार म्हणतो का? नाही. तसंच रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज हा सुद्धा काही आजार नाही आहे. इट इज अ जस्ट चेंज इन द बॉडी. हा चेंज आहे, तो काही बिघाड नाही आहे. फक्त तो बिघाड कधी होणार? जेव्हा तुम्ही आधीपासून, सुरुवातीपासून बिईंग अ फिमेल स्वतःची जर काळजी नाही घेतली तर तो बदल बिघाडमध्ये व्हायला वेळ लागत नाही. तर तर ही जी मेनोपॉज आहे, रजोनिवृत्ती आपण जे म्हणतो, तर त्याची प्राथमिक लक्षणं जी असतात तर ती काय? तुमची पहिले मासिक पाळी जी आहे ते जे महिन्याला येत असते ती थोडी इरेग्युलर होते, आयदर कमी होते किंवा थोडंसं वाढते किंवा एकदमच इरेग्युलर पॅटर्न होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरं शरीरातले चेंजेस म्हणजे थोडंसं वजन वाढायला चालू होतं, स्किनमध्ये चेंजेस यायला चालू होतात. थोडेसे आपल्याला काय म्हणतात सिम्पटम्स म्हणजे स्वतःला थोडंसं कधीतरी एकदम गरम होणे, मूड स्विंग्स, एकदम चिडचिड वाटणे कुणाशी, म्हणजे आपण रुटीन जे डे टू डे ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यात पण आपल्याला असं थोडंसं नैराश्य आल्यासारखं होतं, काही करावंसं नाही वाटत, थोडंसं आपले ओव्हरऑल उत्साह कामाचा म्हणा, शारीरिक फटीग म्हणतो आपण त्याला, हे यायला चालू होतं. परत बाकी शारीरिक आपलं जे काही फॅमिली लाईफ आहे ते थोडंसं की पुरुषांचं जसं असतं तसं आपलं थोडंसं कमी व्हायला चालू होतं. परत म्हटलं तर दुसरे अजून चेंजेस म्हणजे छातीत दुखणे वगैरे प्रकार चालू होतात. तर हे सगळे चेंजेस आहेत, ह्याला आपण डिसीज नाही म्हणू शकत, हे आपण थोडेसे अवॉइड करू शकतो किंवा कमी करू शकतो. कधी तुम्ही डॉक्टरकडे जायचं? जर तुम्हाला मेनोपॉज सुरू झालेला आहे आणि त्या स्टेजमध्ये तुम्हाला खूप पाल्पिटेशन्स होत आहेत, अतिप्रमाणामध्ये ब्लिडिंग व्हायला चालू झालेलं आहे, ते कंट्रोल होत नाही आहे किंवा डिस्चार्ज म्हणजे आता जे काही मी टर्म्स वापरते तो तुम्हाला समजतील, नाही समजल्या तर विचारा, फ्रँकली काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठीच इथे बोलवलेलं आहे. कारण बऱ्याचदा महिला ह्या विचारायचं टाळतात आणि हे टाळणं ह्या प्रकारामुळेच आजार वाढतो. दुसरं कारण काहीच नसतं की डॉक्टरांकडे जायचं कसं आणि विचारायचं कसं. बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यासाठीच इथं बोलवलेलं आहे आज. तर जे काही डिस्चार्ज खालून होतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते जर वाढलेले असतील तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की जशी रजोनिवृत्ती चालू होते तसं आपलं शरीरातलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन्स कमी झाल्यामुळे कॅल्शियम आपलं शरीरातलं कमी व्हायला चालू होतं आणि ते कॅल्शियम कमी व्हायला चालू झाल्यामुळे अचानक आपल्याला गुडघे दुखायला चालू होतात. जी कामं आपण सहज करत असतो ती कामं होत नाही, जिने चढणे होत नाही, खाली बसणं होत नाही, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, संधिवाताचा त्रास चालू होतो आपल्याला त्यावेळेस. मग तेव्हा आपल्याला त्याचीही ट्रीटमेंट लागू शकते आणि जर आपण ते निग्लेक्ट केलं, त्यावेळेला जर आपण नाही आपल्या शरीराकडे लक्ष दिलं, नाही व्यवस्थित आहार घेतला किंवा डॉक्टरांचा सल्ला नाही घेतला तर ते कॅल्शियम आपल्या बॉडीमधलं इतकं कमी होतं की ती जाते नी रिप्लेसमेंटपर्यंत. आता आमच्याच घरात आहे, दोघींनाही नी रिप्लेसमेंट लागणार आहे, कारण तेव्हा आम्हाला काही हे माहीत नव्हतं की आईला हे असं घेऊन जायला पाहिजे होतं आणि तेव्हा काय आईला कॅल्शियम सप्लिमेंट द्यायला पाहिजे होतं, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता आणि आम्ही जेव्हा मोठे झालो तोपर्यंत गोष्टी हाताबाहेरच्या गेलेल्या होत्या ना. आता आहे की आता नी रिप्लेसमेंटशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे हे आपण टाळू शकलो असतो ना, ही गोष्ट टाळण्यासारखी होती. जर वेळेतच अप्रोच झाले असते तर ही गोष्ट टाळता आली असती. तर अजून दुसरं म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम, कारण जेवढी पाळी आहे तोपर्यंत इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, इट इज अ प्रोटेक्टिव्ह फॉर हार्ट. कारण त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे जे लिपिड्स म्हणतो आपण आपल्या शरीरामध्ये, स्निग्ध पदार्थ आपल्याला लागत असतात, तर जे चांगले स्निग्ध पदार्थ आणि वाईट स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट जे म्हणतो आपण, चांगलेवाले फॅट असतात ते ठेवायचं काम आपल्या पाळीमधनं होत असतं. जेव्हा पाळीच बंद होते तेव्हा वाईट प्रकारचे फॅट्स वाढायला चालू होतात, कोलेस्ट्रॉल्स वाढतो, आपलं लिपिड प्रोफाईल डिरेंज व्हायला चालू होतं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. ते हार्ट अटॅक म्हणा किंवा बाकी ते टोकाची गोष्ट झाली, पण रुटीनली BP होणं, हृदयावर ताण पडणं, कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता हळूहळू कमी होणं,
बाकीच्या गोष्टी ज्या काही ब्लड रिलेटेड जे काही आहे ते सगळं थोडंसं डिरेंज व्हायला चालू होतात ब्लडच्या रिलेटेड. तर हे सगळे पण ह्या मेनोपॉजच्याच ह्याच्यामुळे होतात. तर आपल्याला मेनोपॉज झाल्यानंतर किंवा मेनोपॉजच्या स्टेजमध्ये आपल्याला लक्षात येतं, प्रत्येक फिमेलला लक्षात यायला चालू होतं, प्रत्येक बाईला, की आता आपण त्या एज ग्रुपमध्ये आलेलो आहोत किंवा आपल्याला ते आता सुरू होणार आहे. प्रत्येकाला कळतं आपल्या आपल्या ह्याच्यावरनं की आता माझी पाळी जाणार आहे. तर ती जाणार आहे म्हणले की बेसिक आपण कुठल्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. तर एक बेसिक सोनोग्राफी तुमच्या जे कोणी डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन करून घेणे. जी गायनेक सोनोग्राफी म्हणतो पिशवीची, की बाबा आपली पिशवी व्यवस्थित आहे ना, तिला कुठली ॲबनॉर्मॅलिटी नाही आहे ना, गाठ वगैरे नाही आहे ना. पॅप्समियर एक तपासणी असते, म्हणजे खालचा जो फ्लो असतो आपला पिशवीमधून येणारा, तर त्याचे जे आहे ते तपासायला पाठवतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पुढे जाऊन भविष्यात कॅन्सर होणार आहे का, किंवा आता होऊ शकतो का, किंवा अजून काही आपल्याला इन्फेक्शनचे चान्सेस आहेत का. साधी एकदम सोपी 5 ते 10 मिनटं लागणारी तपासणी आहे ती. आपण जसं ब्लड CBC चेक करतो तशीच ती तपासणी आहे पॅप्समियर म्हणून. फार काही मोठी तपासणी नाही आहे, पण कसं ते इतका न्यूनगंड आहे की ती जाऊन करणं डॉक्टरांकडनं किंवा डॉक्टरांना ऑफर करणं की मी माझं पॅप्समियर करा, इथपर्यंत पण बायकांना थोडंसं न्यूनगंड राहतो. आणि त्याच्यामुळे ती पॅप्समियर एक सिंपल तपासणी आहे, ती न केल्यामुळे पुढे ती बाई प्री कॅन्सरस किंवा कॅन्सरस म्हणा किंवा अल्टर डिस्चार्ज हे सगळे त्रास तिला सहन करावे लागतात. ती व्हायला पाहिजे. परत मॅमोग्राफी, ब्रेस्टची तपासणी वर्षातनं एकदा तरी मॅमोग्राफी करायला काहीच हरकत नाही आपण. आणि लास्ट मी म्हटलं तसं लिपिड प्रोफाईल, जे की लिपिड प्रोफाईल करून जर काही चेंजेस वाटले तर तुम्ही हृदय तज्ज्ञांना किंवा काय फिजिशियनना दाखवून त्याच्याप्रमाणे त्याचा सल्ला घेऊ शकता. आणि रुटीन सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, जे की मनीषा मॅडमने तर लास्ट मला वाटतं लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. रुटीन ब्रेस्ट एक्झामिनेशन पण स्वतःच्या स्वतः आपल्याला करता येतं. म्हणजे आपण जे काही आता इथं लाजण्यासारखं काहीच नाही आहे. स्वतःच्या स्तनांची तपासणी करता यायला पाहिजे. फार अवघड नाही आहे. आपले 2 हात आहेत, 2 हाताचे हे जे म्हणतो आपण त्याला पाम्स म्हणतो, आणि हे बोटाचा सॉफ्ट पार्ट म्हणतो आपण हे. तर एका हाताने, डाव्या हाताने जस्ट रोज आपण आंघोळ करतो. आंघोळ करताना कुठलीही ब्रेस्ट, डावी म्हणा उजवी म्हणा, डाव्या हाताने एक ब्रेस्ट सपोर्ट करायची. उजव्या हाताच्या बोटाचा जो मागचा पार्ट असतो, बोटांचा तळवा, त्या सॉफ्ट पार्टनी जस्ट आपण जसं मसाज वगैरे करतो कुठलाही आपल्याला मलम लावताना वगैरे, जस्ट बघायचं गोल फिरवून. तर आपल्याला काही गाठ वगैरे लागत नाही आहे ना, तेवढंच फक्त बघणे. जेव्हा आपण हे रोज चालू करू किंवा आठवड्यातनं एकदा करू, तेव्हा आपल्याला आपल्या स्तनांमध्ये होणारे बदल निश्चितपणे लक्षात येतात. असं हाताने चिमटा घेतल्यासारखं बघून उपयोग नाही आहे, कारण चिमटा घेतल्यासारखं तुम्ही बघितलं असं जर पकडलं टिश्यू, तर ब्रेस्टमध्ये, स्तनामध्ये वेगवेगळ्या अशा भिंतीसारख्या ग्लँड्स असतात. त्याच्यामुळे ते एक पकडमध्ये आले की तुम्हाला ती निश्चित गाठच वाटणार आणि अननेसेसरी टेन्शन घेणार. सगळ्यात सोपी मेथड काय, एका हाताने सपोर्ट करायचा ह्या पामने आपली ब्रेस्ट, आणि दुसऱ्या हाताच्या बोटांच्या तळव्यांनी हे सॉफ्ट पार्ट जो असतो आपल्या बोटांनी जस्ट मसाज केल्यासारखं बघणे. त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गाठीसुद्धा आपल्याला पकडमध्ये येतात. जर काही वाटलं तसं तर डॉक्टरकडे जाऊन आपण सल्ला घेऊ शकतो, आणि त्यांच्या सल्ल्याने मॅमोग्राफी करून कन्फर्म पण करता येतं आपल्याला. फार अवघड असं नाही आहे. आणि स्तनाला गाठ आहे म्हणून घाबरण्यासारखं तर काहीच नाही आहे. 90% गाठी ह्या साध्याच असतात. 90 काय मी 95% म्हणेन. उरलेल्या 5% गाठींची थोडीशी भीती, प्री कॅन्सरस लिजन्स असू, म्हणजे कॅन्सरच्या आधीची लिजन्स असतात, आणि 1 ते 2% फक्त कॅन्सर निघतं. त्यामुळे आपल्याला गाठ झाली म्हणून त्या गाठीमुळे शुगर BP करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण प्रत्येक गाठी काही कॅन्सरची नसते. फक्त ती वेळेत तुम्ही तिथं अप्रोच व्हायला पाहिजे. तसंच आहे अजून एक प्रकार, म्हणजे DUB, डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग म्हणतो आमच्या भाषेमध्ये, म्हणजे अनैसर्गिक रक्तस्राव. तर तो कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो. नॉट नेसेसरीली की मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती होणाऱ्या बाईलाच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. तो यंग फिमेल्स, छोट्या मुलींमध्ये होऊ शकतो, 12, 13, 14, 16 वर्षाच्या, 20 वर्षाच्या बाईमध्ये येऊ शकतो, 40, 50, 60 वर्ष म्हणजे ज्यांची पाळी जस्ट जाण्याच्या एजवर आहे, 45, 40, त्या एज ग्रुपमध्ये पण होऊ शकतो. तर डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग म्हणजे काय, नॉर्मल आपलं मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो जो असतो तो 3 ते 4, 5 दिवस मॅक्झिमम, म्हणजे 3 दिवसापासनं ते 5 दिवसापर्यंत, 7 दिवसापर्यंत ब्लिडिंग होणं, आणि रोजचे 3 ते 4 पॅड लागणं, ही नॉर्मल गोष्ट आहे.
ह्याच्यात काही एक्सेसिव्ह ब्लिडिंग वगैरे नाही आहे आणि जर दिवसातनं एक पॅड लागत असेल, कमी होत असेल तरीसुद्धा ती नॉर्मलच गोष्ट आहे. ॲबनॉर्मल कधी म्हणतो आपण त्याला, जर ते खूप कमी होते, डागच पडते, जातच नाही आहे, दॅट इज ॲबनॉर्मल. आणि खूप जात आहे, अति प्रमाणात जात आहे, दर 2 तासाला 3 तासाला आपल्याला चेंज करावं लागते, गाठी पडत आहेत, अशक्तपणा येतो आहे, ब्लिडिंग होतं आहे, दॅट इज ॲबनॉर्मल. म्हणजे अगदी आता माझ्याकडं लास्ट 2 दिवसापूर्वीच मुली येऊन गेली आहेत 2-3. एक 12 वर्षाची, एक 16 वर्षाची, एक आहे 18 वर्षाची. अनकंट्रोल ब्लिडिंग HB, मग 4 झाला, 3 झाला, नाही 2 महिने झालं ब्लिडिंग चालू आहे, मग आम्हाला वाटलं कमी होईल, मग असं होईल तसं होईल म्हणत अंगावर काढून HB ड्रॉप होऊन मग बाकीचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. मग तेही ॲबनॉर्मल आपल्याला कळलं पाहिजे की मुलींना जेव्हा पिरियड सुरू होतात की किती ब्लिडिंग होतं आहे, किती ती बदलती आहे, बरोबर बदलती आहे ना, आणि कापड यूज करत नाही आहे ना, पॅड वापरायला पाहिजे, त्याची हायजेनिक कंडिशन मुलींची व्यवस्थित घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मुक्तपणे त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे स्वच्छता कशी राखायची, खालच्या जागेची कसे चेंज करायचे, ते कसे हे करायचे. त्यांना जमत नसेल तुम्ही करून द्या, कारण सगळ्यात काय म्हणतात ते खूप कॉमन आहे तिथल्या जागेचे इन्फेक्शन की जे काळजी न घेतल्यामुळे होतात आणि अननेसेसरीली त्रास होतो मुलींना त्याचा की आणि कसं आहे त्या एजमध्ये त्या सांगत पण नाहीत आणि सहन करत बसतात. त्याच्यामुळे तीही काळजी तुम्ही त्यांची व्यवस्थित घेतली पाहिजे, ॲज आई म्हणून, मावशी म्हणून, आजी म्हणून की. आणि नंतरचा जो एज ग्रुप असतो तो मिडल एज, जो स्पेसिफिकली 35 to 50 किंवा 45 ह्या एजमध्ये पण ॲबनॉर्मल ब्लिडिंग असेल तर ते ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे काय की दिवसातनं 5-6 वेळा पॅड भरायला लागत आहेत, किंवा पॅड जरी बदलायला लागत नसेल तरी ॲट अ टाईम फ्लो खूप होतो आहे, गाठी खूप पडत आहेत, पोटात खूप दुखत आहेत, अगदी असह्य म्हणजे गरोदरपणाच्या जशा क्रॅम्प्स चालू होतात तशा क्रॅम्प्सहून ब्लिडिंग होते, हे ॲबनॉर्मलच आपण समजतो. तर ह्या वेळेस पण तुम्ही तुमच्या गायनॅकला जाऊन दाखवलं पाहिजे, कारण त्याची बरीच कारणं असू शकतात. पिशवीला सूज असू शकते, आतमध्ये अस्तर वाढलेलं असू शकतं, अस्तरचे पापुंद्रे, पॉलिप म्हणतो आपण त्याला, ते असू शकतात, फायब्रॉइड्स असू शकतात, फायब्रॉइडच्या गाठी म्हणतो आपण, किंवा ओव्हरऑल युटरसचा साईज वाढलेला असतो, जे की खूप कॉमन आहे आणि खूप दुर्लक्षित आहे, ॲडिनोमायोसिस म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे पण पोटात खूप दुखून मिडल एज बायकांना, म्हणजे स्पेसिफिकली 35 to 45, 50पर्यंतच्या बायकांना हा त्रास होतो. आणि अल्टिमेटली त्यांचा डॉक्टरांकडे आल्यावर एकच असतं, नाही मला आता सहन होत नाही मॅडम, पिशवी काढून टाका माझी. अरे पण पिशवी काढून टाका म्हणजे शेवटी तो तुमचा अवयव आहे शरीराचा. पिशवी काढून टाका म्हणजे काय आजार तुमचा संपला असं नाही आहे. तुम्हाला नक्की कशामुळे ते झाले ते कारण शोधून येणं महत्त्वाचं आहे, आलं का लक्षात. त्याच्यामुळे पिशवी काढून टाका एवढं तुमच्यासाठी, हे 3 शब्द जरी खूप सोपे असले तरी तुमच्या शरीरासाठी ते खूप घातक आहेत. आणि पेरिफेरीला म्हणा, हे म्हणा की कसं आहे, खूप ट्रेंड आहे हा, ट्रेंडच म्हणावा लागेल याला की डॉक्टरांचं सुळसुळाट म्हणल्यासारखं आहे ना, आली आहे ना, काढा म्हणते ना काढा, पण ती काढायला पाहिजे का, गरजच आहे का, हे बघणं खूप गरजेचं आहे, कारण शेवटी तो शरीराचा अवयव आहे तुमच्या. असंच काढा म्हणून काढून उपयोग नाही आहे, कारण त्याच्यासोबत येणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला लवकर सुरू होणार आहेत, जे की मी मागे म्हणलं तसं संधिवात, हार्टचे प्रॉब्लेम, BP, शुगर. पिशवी लवकर काढली गेली तर ते होऊ शकतात. म्हणून ॲज पर ॲज पॉसिबल आता आमचे म्हणजे ह्या आमच्या स्त्री रोग फील्डमध्ये असे प्रयत्न आहेत की जास्तीत जास्त पिशवी, सेव्ह द युटरस कॅम्पेन आम्ही चालू करतो. ते चालू केलेतच ऑलरेडी 3-4 वर्षापासून. म्हणजे आता मी जेव्हा हॉस्पिटलला जॉईन झाले तेव्हा आय गेस आमच्या हॉस्पिटलला म्हणजे रोजची लिस्ट असायची हिस्टेक्टॉमीची, त्याच्यामधले 5-6 तर हिस्टेक्टॉमीज व्हायच्या, म्हणजे पिशव्या काढायचेच ऑपरेशन असायचे. पण आता ह्या 8 वर्षामध्ये जसं जसं आम्ही आलो आहे तर हार्डली हिस्टेक्टॉमीचे पेशंट आमच्याकडे रोजच्या ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 कधीतरी, किंवा पूर्ण लिस्टमध्ये 20ची जर लिस्ट असेल फक्त 4 ते 5 हिस्टेक्टॉमी होतात. बाकीच्या सगळ्या प्रोसिजर्स ह्या सेव्ह द युटरसच्या वरतीच केल्या जातात. म्हणजे तेवढं तुम्ही तुमच्या पिशवीला महत्त्व दिलं पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरांना म्हटलं पाहिजे, डॉक्टर माझी पिशवी वाचू शकते का, आलं का लक्षात. पाळी तर जाणारच आहे, असंही तुमचे प्रॉब्लेम्स तर कमी होणारच आहेत पाळी गेल्यावर. ते जर प्रॉब्लेम एका लिमिटच्या बाहेर असेल आणि तुमची खरंच पिशवी खराब झाली असेल तर डॉक्टरच तुम्हाला सांगतात की काढा आता, ती ठेवून उपयोग नाही आहे, ती ठेवलं तर तुमच्या शरीराला अपाय होईल, त्यावेळेला तुम्ही काढा, आधीच काढायला जाऊ नका, हा माझा स्पष्ट सल्ला राहील. कारण त्याचे पिशवी काढल्यामुळेचे बरेच पेशंट आमच्याकडे येतात, खालची जागा लूज झालेली असते, स्नायू सगळे लूज झालेले असतात, ऑस्टिओपोरोसिस जास्त प्रमाणात झालेलं असतं,
शुगर BP आवाक्याच्या बाहेर झालेले असतात, बाकीचे बरेच हेल्थ प्रॉब्लेम चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी पिशवी काढल्यामुळे येतात. त्याच्यामुळे कुठलाही शरीराचा अवयव आधी काढताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपल्याला ते काढणं गरजेचं आहे का ते वाचवण्याचे काही पर्याय आहेत. जर ते खरंच खराब झालेले असेल तर शुअरली ते काढावेच लागतात, त्याच्यात काही दुमत नाही. पण वाचवण्याचेही बरेच पर्याय आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आता आम्ही वापरतो ते मायरिना. मायरिना म्हणजे काय, जस्ट एक छोटं कॉपर्टीसारखं दिसणारं डिव्हाइस आहे जे की, आणि त्याच्यामध्ये असतं त्याचे जे म्हणजे कॉपर्टी तुम्ही बघितलेली आहे, टी आकाराची असते बरोबर. तो जो आडवा पार्ट असतो तर तो कॉपर्टीमध्ये कॉपरनी बनवलेला असतो. तर ह्या मायरिनामध्ये तो जो आडवा पार्ट असतो त्याच्यामध्ये भरलेलं असतं औषध. आणि जे की ज्या बायकांना ब्लिडिंगचा त्रास असतो, पिशवीला सूज असते, बऱ्याचदा त्या बायका जातात पिशवी काढून घेतात. तर स्पेसिफिकली ह्या कंडिशनमध्ये किंवा छोटे छोटे फायब्रॉइड्स असतात जे की पाळी गेल्यानंतर आपोआप सुकण्याची शक्यता असते, किंवा पिशवीला सूज आलेली असते, पाळी गेली की ती सुकून जात असते, ज्यासाठी काही पिशवी काढायची गरज नसते. तर ह्याच्यासाठी पर्याय म्हणून मधला मार्ग कुठला आहे तर तो डिव्हाइस निघालेला आहे. खूप स्वस्त आहे ते, 5,500-6 हजाराला आपल्याला बाजारात मिळतं. डॉक्टर आमच्यासारखे बसवून देतात. ते छोटीशी प्रोसिजर असते, पिशवी धुवायची, आतमध्ये बसवतात, त्याच्या त्या आडव्या टीमध्ये औषध असतं जे की आपण तोंडाने गोळी खायला देतो, ते डायरेक्ट पिशवीमध्ये सोडायला चालू करतं ते टी आर्ममधलं, आणि तुमची पिशवी आपोआप सुकायला चालू होते. पण ह्याचा इफेक्ट ओव्हरीजवरती नसतो. तुमच्या ओव्हरीज इस्ट्रोजन प्रोड्यूस करतायत, प्रोजेस्ट्रॉन प्रोड्यूस करतायत जोपर्यंत तुमची पाळी आहे तोपर्यंत. आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती होणारे पिशवी काढल्यामुळेचे दुष्परिणाम टाळले जातात. हाडं कमकुवत होत नाहीत, हृदयाचे प्रॉब्लेम्स होत नाहीत, आणि तुमची पिशवी ही तशीच राहते. आणि ती एकदा बसवली की 5 वर्ष 8 वर्ष त्याला काही बघायची गरज नसते, आणि मोठं ऑपरेशन टळतं. आणि त्याच्यासोबत ॲडेड ऑन फायदे की तुम्हाला हे एक्स्ट्रा काही करायची गरज नसते. म्हणजे पिशवी काढून बाकीचे ॲडेड ऑन जे हार्टचे म्हणा, BPचे म्हणा, शुगरचे म्हणा प्रॉब्लेम सहन करत बसावे लागत नाहीत. तुम्हाला लवकर म्हातारपण येत नाही, बाकीच्या गोष्टीही तुमच्या फॅमिली लाईफ व्यवस्थित राहतात. मग हा बेस्ट ऑप्शन मायरिनाचा असतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला गरज पडेल की मला असा त्रास होतोय तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा की मी हे मायरिना बदलू शकते का पिशवी काढायच्या आधी. आणि आता सध्याला आमच्याकडे असंच आहे की बाबा 15 पैकी 13 बायका ह्या आणि मायरिना बसवतो. उरलेल्या 2 बायका ज्यांना खरंच गरज आहे, गाठी खूप मोठ्या आहेत, त्यांनाच आपण पिशवी काढतो, किंवा वेगळ्या प्रकारच्या गाठी असतात तर त्यावेळेलाच पिशवी काढली जाते. अदरवाईज पिशवी काढणे हा कन्सेप्टच तुमच्या डोक्यातून काढून टाका. जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही की तुमची पिशवी आता ठेवणं तुमच्या शरीरासाठी अपायकारक आहे, तेव्हाच तुम्ही पिशवी काढायला जायची. स्वतःहून पिशवी तर अजिबात काढायला जाऊ नका. ओके. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हे झालं रजोनिवृत्ती. आणि ओव्हरऑल आहाराच्या बाबतीत म्हणलं तर मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला म्हणलं की मेनोपॉज तर येणारच आहे, रजोनिवृत्ती येणारच आहे. हा शरीरात बदल आहे, हा शरीरातला बिघाड नाही आहे. पण तो बदल बिघाडाकडे जाऊ शकतो, तर तो जाऊ नये म्हणून त्याची सुरुवात तुम्हाला आहारातूनच करावी लागणार. आणि आहार म्हणजे शेवटी आला आईकडंच, म्हणजे जे आईपार्जित आहे तेच आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. म्हणजे आता त्याची सुरुवात, रजोनिवृत्ती आत्ता येणार आहे म्हणून मी आत्ता डाएटचं सुरुवात करते, हे करून उपयोग नाही आहे. ह्याची सुरुवात तुम्ही जेव्हा मुलगी वयात येते तेव्हापासूनच ह्याची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही मुलींना सुरुवातीपासूनच चांगल्या आहाराची, चांगल्या आचाराची सवय लावली पाहिजे. म्हणजे कुठलाही डाएट, आता बाजारात डाएटचं फॅड भरपूर आहे, हे डाएट ते डाएट, किटो डाएट, कुठल्याच डाएटनी खरं सांगायला गेलं तर कुठला उपयोग होत नाही. सगळ्यात बेस्ट डाएट जो आपला आहे तो आईपर्जित आलेला, आईकडून आलेला डाएट आणि आपला इंडियन डाएट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टी असतात इंडियन डाएटमध्ये: लोकल, सीझनल आणि ट्रेडिशनल. म्हणजे लोकल म्हणजे काय, आपल्या इथं काय पिकतं, काय तयार होतं त्याच्यापासून बनवलेले पदार्थ जे की आई रोज आपल्याला जेवणात बनवते. चपाती, भाकरी, भाजी, भात, वरण, पोहे, उपीट, शिरा, जे काय असतं ते, चहा, दूध, वॉटेवर जे काय आपण पेय घेतो ते. आणि सीझनल म्हणजे काय, सीझनमध्ये जी काही फळे येतात ती. आणि ट्रेडिशनल म्हणजे आज काय होळी आहे, होळीला पुरणपोळी, संक्रांतीला शेंगाची पोळी, अमुक एक सणाला हे, अमुक एक सणाला ते, काय काय सणांना आपल्याकडे नॉनव्हेज पण असतं. तर असं व्हरायटी ऑफ डाएट जे होतं, जे आपल्या ट्रेडिशनलप्रमाणे, आपल्या ह्याच्याप्रमाणे जे काय आहे ते ह्या 3 वरतीच भर द्यायला पाहिजे. म्हणजे काय,
लोकल, सीझनल आणि ट्रेडिशनल हे 3 डाएट जर तुम्ही फॉलो केले, का म्हणते मी तुम्हाला हे, तर काय जे काही तुम्ही सीझनल घेता, सीझनल म्हणजे काय, सीझनल फ्रूट्स किंवा सीझनल पालेभाज्या म्हणा, सीझनल फळभाज्या, त्याच्यामधनं तुम्हाला काय मिळणार आहे, सगळे मायक्रो न्यूट्रियंट्स मिळणार आहेत, जे की खूप रेअर आहेत बाकीच्या रुटीन जेवणामधनं मिळणं, ते सगळे सीझनल गोष्टीमधून तुम्हाला मिळणार आहे. ट्रेडिशनल जेवणामधूनही तेच आहे, सगळे अँटीऑक्सिडंट, सगळे मायक्रो न्यूट्रियंट्स तुमच्या ट्रेडिशनल जेवणामधूनच मिळणार आहे, जे की त्याच्यासाठी इंडियन डाएट हे खूप बेस्ट आहे. म्हणजे आपलं इंडियातलं जे काही आहे, प्रत्येक रिजनप्रमाणे ट्रेडिशनल डाएट हा ठरलेला आहे. जशी महाराष्ट्रात पुरणपोळी आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पुरी भाजी आहे, श्रीखंड पुरी आहे, परत आपल्याकडे दही ताकाचं प्रमाण आपल्या भागामध्ये स्पेशली खूप जास्त प्रमाणात होतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम्स असतात. आपण शेंगाची पोळी खातो, शेंगाच्या पोळीमध्ये शेंगदाणे वापरतो, आपण गूळ वापरतो, आयर्न मिळतं आपल्याला, गुळामधनं आपल्या शेंगदाण्यामधनं चांगले प्रकारचे लिपिड्स मिळतात. परत सीजनल फ्रूट्स खातो आपण, सीताफळ, चिक्कू म्हणा कुठलेही, त्याच्यामधनं आपल्याला मॅग्नेशियम, सिलिनियम, झिंक, जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते सगळे मिळत जातात. तर हे कशासाठी तुम्ही म्हणते की सुरुवातीपासूनच पाहिजे. आत्ता खाल्ले म्हणजे आत्ता मला लगेच मायक्रोन्यूट्रियंट्स मिळणार आहेत का, नाही. तुम्ही जेव्हा त्या मुलीला लहानपणापासून हे सगळं खाऊ घालाल, तेव्हा तिच्या शरीरात ते स्टोअर होणार आहेत, आणि जेव्हा ती मुलगी होईल, मुलीमधनं आई बनेल, आईमधनं परत बाकीचे तिचे जे काही रोल्स असतात ते फॉलो करेल, परत जेव्हा तिची गरोदरपणा येईल, परत रजोनिवृत्ती येईल, त्यावेळेला हे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते आपल्याला खूप मदत करतात. तर ते सगळे की आज मी खाल्लं आणि उद्या लगेच मला मिळणारे नाही, त्यांना तुम्ही सुरुवातीपासूनच जर व्यवस्थित खाल्लं तर ते तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित स्टोअर होणार आहेत मायक्रोन्यूट्रियंट्स. त्याच्यामुळे ते आधीपासूनच तुमच्या आहारामध्ये यायला पाहिजेत. तर मला वाटते की तुम्ही आपला जो काही आहे इंडियन डाएट तो फॉलो करा, पण त्याचा अर्थ असं नाही की मी रोज उठूनच पुरणपोळी खाणार, किंवा मी रोज उठूनच गोड खाणार, किंवा रोज उठूनच नॉनव्हेज खाणार. जे काही खाणार आहे ते लिमिटमध्ये, ओके. आणि बाकी म्हणलं रजोनिवृत्तीमध्ये अजून एक असतं की माझं वजन वाढणार आहे, मग मी खाणंच बंद करणार आहे. रजोनिवृत्ती म्हणले की 5 ते 10% वेट हे वाढणारच आहे, पण हे कायमस्वरूपी वाढणार आहे का, नाही. ते थोड्या काळापुरतंच वाढणार आहे. तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित असेल, तुमचं काय म्हणतात ते एक्सरसाइज म्हणा, बाकीच्या गोष्टी, हालचाल, ह्या सगळ्या जर गोष्टी सुरुवातीपासूनच तुमच्या जर व्यवस्थित असेल, तर आपोआप हे 5 ते 10% जे काही वाढलेलं वजन आहे, जसं प्रेग्नन्सीमध्ये आपलं वेट वाढतं बेसिकपेक्षा जास्त, दुप्पट तिप्पट होतं मी तर म्हणते, पण ते हळूहळू कालांतराने 70% महिलांमध्ये नॉर्मल किंवा नॉर्मलपेक्षा एक 10% जास्त पण बऱ्यापैकी येऊन जातं. आज माझं ऑब्झर्वेशन असं आहे, फार कमी लोकांमध्ये असं होतं की ते 3 पट वाढलेलं 3 पटच राहतं, की जे डाएटच फॉलो करत नाहीत. डाएट म्हणण्यापेक्षा हे जे मी आत्ता सांगितलं ते फॉलो करत नाहीत, किंवा एक्सरसाइज करत नाहीत, किंवा सिडेंटरी लाईफ जगतात, त्यांच्यामध्ये पॉसिबल आहे. पण जर आपण आपलं मेन इंडियन कल्चर जर फॉलो केलं, तर मला वाटत नाही की मूळ पदावरती गाडी येत नसेल. गाडी येते, थोडा वेळ लागतो पण येते. तर आहे ते आपलं इंडियनच सेटअप जे आहे ते फॉलो करणे आहारामध्ये, तर आपण निरोगी राहू शकतो आत्ताच्या घडीला, असं माझं तर पर्सनल मत आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे, आणि त्याची सुरुवात. आणि काय होतं घरामध्ये, प्रत्येक गोष्ट ही बायकांना निग्लेक्टेडच असते. जेवणामध्ये आता आमच्या घरात तर सगळे शिकलेले आहेत, पण असंच असतं की जेवायला पहिल्यांदा जेंट्सच बसतात. महिला या ऑब्व्हियसली सगळ्यांना मान्य आहे ना ही गोष्ट, महिला ह्या लास्टलाच बसतात, आणि त्यात पण जर व्यवस्थित सगळं पदार्थ बनवलेले असले व्यवस्थित क्वांटिटीमध्ये, तरच त्या भाज्या वगैरे सगळ्यांना इक्वली मिळतात. अदरवाईज त्याच्यामध्ये परत डिव्हिजन, नाही राहू दे तू खा, उद्या मी खाते. जॉईंट फॅमिलीमध्ये तर स्पेसिफिकली असंच होतं की नाही ठीक आहे, मी आज चटणी घेते, भाजी आता थोडीच आहे, तू खा. किंवा आपण म्हणतो की लहान मुलांना राहू दे, ते खातील, मी काहीतरी खाऊन संपवते. मग हे वर्षानुवर्षे असंच चालतं, आणि त्याचा परिणाम काय होतो, तुमच्याकडे मायक्रोन्यूट्रियंट्सचा अजिबात स्टोअर नसतो. ॲट द एंड ऑफ द तुमचं जेव्हा 45 वगैरे येतं, आणि त्या मायक्रोन्यूट्रियंट्सच्या अभावी किंवा जे काही पोषक तत्व आहेत ते शरीरात नसल्यामुळं, मग हे जे रुटीन जे मेनोपॉजचे सिम्पटम्स असतात, जे की आम्ही नॉर्मल म्हणतो, ते तुम्हाला जास्त प्रमाणात व्हायला चालू होतात. म्हणजे गरम काय म्हणतात त्याला, गरम वाफा येणे, हॉट फ्लशेस म्हणतो आम्ही त्याला, किंवा बाकीचे बरेच प्रॉब्लेम्स जे की मी आपण डिस्कस केले आत्ता, ते वाढण्याचं किंवा बरं न होण्याचं कारण
ते केवळ माझं म्हणणं आहे की आहारामध्येच आहे. म्हणजे कॉमन ऑब्झर्वेशन आहे की आता एवढ्या 8 वर्षामध्ये मला तरी असं वाटतं की हे आपण टाळू शकतो. कधी टाळू शकतो तर ह्याची सुरुवात तुम्ही लहान वयापासून, म्हणजे आता ह्या समोर दोघी बसलेल्या आहेत, ह्या वयापासूनच व्हायला पाहिजे. तर ते ह्या 40-45 जेव्हा होतील तेव्हा मग त्यांच्याकडे स्टोअर राहील. तेव्हा त्यांनी सुरुवात करू नये. तेव्हा त्यांचं म्हणजे तेव्हा त्यांना वाटेल की नाही आता मी खाणार आहे, आता माझी पिरियड जाणार आहेत, मग मी माझे मायक्रोन्यूट्रिएंट्स गोळा करते आणि मग मी चांगलं राहते. तसं नाही होणार आहे. आणि गोळ्यांनी सप्लिमेंट्सनी तुम्हाला मिळतीलच, किती मिळतील मायक्रोन्यूट्रिएंट्स नो डाऊट, कारण प्रत्येकाचं शरीर प्रत्येक गोळीला वेगळं रिस्पॉन्स करतं. तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मिळतील का नाही. आणि ॲड ऑन त्याच्याबरोबर तुम्हाला साईड इफेक्ट पण सहन करावे लागणारच आहेत त्या सप्लिमेंट्सचे. त्याच्यामुळं साधा सोपा आहे की डाएटप्रमाणे आपण ते, डाएट म्हणण्यापेक्षा आपलं रोजचं जेवण म्हणजे आपल्या भागात ज्या मिळतं आपल्याला ते सगळ्यात स्वस्त, सगळ्यात आपल्याला करायला सोपं आणि खायला सोपं, आणि जे आपल्या शरीराला आतड्याला पचायला सोपं, ज्या भागात आपण जन्मलो आहोत तिथलं फूड आपल्याला कधीही सूट होतं. त्याच्यामुळे ते मला वाटतं की ते फॉलो करणं सगळ्यात इझी आहे. फक्त त्यात थोडे बदल की ऑइल कमी वापरायचं, चांगल्या प्रकारचं ऑइल वापरायचं, आणि शेंगदाणे, तीळ, गूळ हे पदार्थांचा वापर आहारामध्ये कंटिन्यूस पाहिजे. जवस पाहिजे, काय म्हणतात कारळाची चटणी म्हणतो, हां ते एक पाहिजे. जे आपल्या मोस्टली सोलापूरमध्ये सगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्ल्या जातात, असं कुठलं नाही. जवस खातो आपण, म्हणजे सोलापुरात ते एक ट्रेंड चांगली आहे. परत आपल्याकडं दही ताकाचं प्रमाण पण खूप आहे सोलापुरामध्ये, ते एक चांगली गोष्ट आहे. बाहेर सांगावं लागतं मला असं पेशंट बाहेरचा आला की तुम्ही हे खा म्हणून, खात नाहीत ती लोकं दही ताक त्या प्रमाणामध्ये. आणि थोडं साखरेचं प्रमाण कमी, चपाती भाकरी कमी. आपल्याकडे नाचणी एक फारशी खाल्ली जात नाही, जी कोकणात वगैरे खाल्ली जाते. नाचणी इज ऑल्सो गुड फॉर फिमेल्स, जे बेस्ट रिचेस्ट सोर्स मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि कॅल्शियमचा. त्याच्यामुळे नाचणी एक थोडंसं आहारामध्ये ॲड ऑन करायला पाहिजे. आणि बाकीचे आता तर ते बार्ली हे ते बाकीचं स्टफ तर आलेलंच आहे, तेही घेऊ शकतो आपण, कारण तेही शेवटी जुनंच आहे, तेही नवीन नाही आहे. मध्ये फक्त बंद पडलं होतं, आता परत सुरू झालं आहे वेगवेगळ्या नावाने. तर तेही सुरू करायला पाहिजे. आणि हे थोडे आहारातले बदल केले तर थोडंसं मग आपलंही शरीर चांगलं राहतं आणि येणारे प्रॉब्लेम्स थोडे आपण म्हणजे जे काही बदल आहेत ते बदलच होतात, बिघाड होत नाही, आणि आपण ते इझिली सहन करू शकतो. आणि बिघाड कधी झाल्यावर डॉक्टरांकडे जायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी झाल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जावा आणि त्याप्रमाणे. मनोरमा बँक अंतर्गत आजच्या या स्नेहमेळाव्यात पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी तिचं प्राथमिक आरोग्य आणि अगदी रजोनिवृत्तीपर्यंतचं आरोग्य असा सर्व आणि आहार असा सर्व समावेशक संवाद आता आपल्या अतिथी डॉक्टर प्रिया कादे मॅडमनी आपल्याशी साधलेला आहे. काही शंका असतील तर त्यांनी आपला फोन नंबर दिलेला आहे. यानंतर मनोरमा मल्टीस्पेशच्या संचालिका आणि परिवाराची लेख डॉक्टर रुचा मोरे मॅडम, ज्या बालरोग तज्ज्ञ आहेत. खरं तर हा आज आपल्या स्नेह मेळाव्यात आपण हा संवाद साधायचं कारण की प्रत्येक स्त्री ही स्त्रीशी एक मैत्रीण सखी असते आणि या निमित्तानं एक संवाद साधला जातो. तर मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या उपस्थितांशी संवाद साधावा. नमस्कार. संध्याकाळची सुरुवात होतीये, श्लोकाने सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय देवी मा. नमस्कार. मी डॉक्टर रुचा मोरे पाटील, मनोरमा परिवाराची लेख अशी पहिली ओळख करून देत आहे. मी बालरोग तज्ज्ञ आहे. माझं क्लिनिक मनोरमा क्लिनिक आहे अवंतीनगरला. आता मला एक प्रश्न पडतो, मॅमनी तर खूप छान सांगितलं पुढचं काय करायचं, पण सुरुवातीला तुम्ही स्वतःची काळजी घेता का हा प्रश्न मी विचारेन महिलांना. मनापासून हसतात पण नाही, म्हणजे घेत नाही. ठीक आहे. बाकी कोणीतरी असं आहे का की जे स्वतःची काळजी घेतं? जाऊ दे. आता आपण स्वतःची काळजी का घ्यायला पाहिजे? कारण तुम्ही स्वतः जर छान असाल, तुम्ही सक्षम असाल, तर तुमचा परिवार हा सुदृढ आणि हेल्दी असेल. तर तुमचा परिवार समृद्ध हा तुम्ही बनवायचा आहे. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात सुरुवात मी अशी करते, ह्याच्यामध्ये लहान मुलांपासून सुरुवात करते. आता मला सांगा, लहान मुलं म्हणजे आपण देवाघरची फुलं बनतो. मग त्या मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सध्याला बरेच इन्फेक्शन आलेलं आहे, त्यासाठी तुम्ही मुलांना लसीकरण केलंय का? सगळ्या लसीकरण केलेलं आहे. गव्हर्नमेंटनी काही लसी आणल्या, तरी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनी सुद्धा लसीकरण नवीन आणलेले आहेत. तर अजून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना काही लसीकरण केलेलं नसेल
तर ते लसीकरण न चुकता तुम्ही केलं पाहिजे. आता लसीकरणाचं महत्त्व म्हणजे काय, तर आहे त्या इन्फेक्शनचा मायन्यूट क्वांटिटीचा डोस हा तुमच्या शरीरामध्ये वॅक्सिनेशन थ्रू दिला जातो. आणि जेव्हा पुढच्या वेळेस तुम्हाला ह्याचं इन्फेक्शन होतं कुठल्याही आजाराचं, तर तुमची बॉडी तिथं लढण्यासाठी ऑलरेडी अँटीबॉडी तयार केलेल्या असते. असं नाही की तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही वॅक्सिन घेतलं म्हणजे, इन्फेक्शन होणार, पण जर ते 100% होणार असेल तर त्याची तीव्रता खूप कमी असते, अगदी 25% असते. त्यामुळं लहान मुलांमध्ये लसीकरणाचा रोल खूप महत्त्वाचा आहे. ते सोडून त्यांना हायजीन म्हणजे स्वच्छतेच्या सवयी या आपण शिकवायला पाहिजेत. तुम्ही शाळेत ना आला, हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाताय, तोंडाला हात लावणे, शिंकताय, खोकताय, हात स्वच्छ करणं, या तुम्ही मुलांना गोष्टी शिकवायला पाहिजेत. तसंच सध्याला लहान मुलांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढतंय. का वाटतंय, तर अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून मुलगा भाग मिका भाग सारखा रोज पळत असतो. पण नाही, ठीक आहे, काही वेळेस शाळेत पाठवणं वगैरे त्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण तुम्ही जेव्हा त्यांना या ॲक्टिव्हिटी लावताय, तुम्ही त्यांचा डिस्ट्रेस पण केला पाहिजे. तुम्ही त्यांचा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी काय प्रयत्न करता, मला आवडेल ऐकायला कोणी आन्सर दिलं तर. मुलांचा ताणतणाव कमी करायला काय करता, आजी आजोबा पण आन्सर सगळे मला देऊ शकतात, आवडेल ऐकायला. फक्त चॉकलेट देणं हा ऑप्शन नाहीये बरं का, तो तर मी स्ट्रिक्टली मना करेन, पण ते सोडून काय करता, नाही तुम्ही सांगू शकाल? काहीतरी आपण आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी काहीतरी करत असू, गोष्टी सांगतो. आपण काय करूयात, त्यांना त्यांच्या आवडीचा मनाप्रमाणे एक तासभर ग्राउंडवरती खेळायला घेऊन जाऊ. जे असं नाही क्रिकेट किंवा फुटबॉलच त्यांनी खेळायला पाहिजे, पण जे त्यांची इच्छा आहे त्या इच्छेसाठी त्यांना एक अर्धा तास मन लावून खेळू दे. म्हणजे काय होईल, जे दिवसभर झालं ते सोडून देईल आणि ते सोडून तो स्वतःला खेळेल. कारण काय होतं, जेव्हा मुलांना हा स्ट्रेस नकळत वाढतोय, मुलांसोबत सध्याला हार्ट अटॅकचं प्रमाण येतं, अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस सुद्धा दिसतोय, जो वयाच्या तुम्हाला आत्ता संभव काही लोकांना की अरे आम्ही 60-80ला गेलो, आत्ता आम्हाला पॅरालिसिस झाला, पण या मुलांना या वयामध्ये सुद्धा अगदी 10 वर्षाच्या मुलांना सुद्धा होतोय. तर नकळत हा स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये झोपल्यानंतर किंवा झोपेत अंथरूण ओलं करणं ही समस्या सध्याला खूप कॉमनली माझ्याकडे येते. काय येते, कारण दिवसभराचा स्ट्रेस असतो, तो ताणतणाव कुठेतरी झोपेमध्ये रिलीज होतो. दुसरं एक गोष्ट सध्याला अशी लक्षात आली की पोट भरावं म्हणून आपण खूप छान दूध पाजतो रोज रात्री झोपताना सगळ्यांना मुलांना, कारण आपली अशीच कन्सेप्ट आहे की दूध पाजलं म्हणजेच पोट भरतं. तर नाही, ही समजूत थोडीशी आता कुठेतरी कमी करायला हवी. वयाच्या 1 वर्षानंतर मुलांना दुधाचं प्रमाण तुम्ही जेवढं कमी कराल तेवढं चांगलं. कॅल्शियम असतं, सगळं असतं, पण हे कुठल्याही गोष्टीची क्वांटिटी जेव्हा तुम्ही लिमिटमध्ये वापरता तेव्हाच ती चांगली असते. त्यावरती जर तुम्ही जास्त वापरलं तर ते हानिकारकच असतं. त्यामुळं जेवल्यानंतर ती स्पेस त्यांच्या पोटामध्ये थोडीशी राहते, त्याच्यामुळे पोट गच्च होतं आणि ते लिटरली लिक्विड असतं. शू वाटे मुलांना जो स्ट्रेस असतो, जो चलबिचल होते, पोट गच्च होतं, त्याच्यामुळे ते शू वाटे निघून जातं आणि नकळत बेड वेटिंग होतं. मग ते जेव्हा अंथरूण ओलं होतं तेव्हा ते मुलांमध्ये डिस्टर्ब मुलं व्हायला लागतात की माझ्याकडनं असं कसं काय. भले ते तुम्हाला काही म्हणत, पण त्यांना ती कॉन्स्टंट एक गिल्ट फिलिंग राहते, अरे माझ्याकडनं असं होतंय, माझ्यात काहीतरी कमी आहे, मला त्रास होतोय. नकळत तुम्ही त्यांना ओरडता की ह्या असंच केलं, तुम्ही असं का केलं, तू असं का केलंस. तर कुठेतरी आपण स्वतःला बदललं तर आपल्या मुलांमध्ये हे बदल इथे सगळे होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायला हवी. दुसरी गोष्ट, आता सध्याचं लेटेस्ट टॉपिक स्क्रीन टाइम बंद करू शकता का तुम्ही? मोबाईल, टीव्ही करू शकताय का? नाही. मग आपण इथे काय करू शकतो, त्यांनी काय बघायचं मुलांनी हे तुम्ही इथे ठरवू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याला एक छोट्या सवय लाव. तुला बघायचं आहे ना टीव्ही किंवा मोबाईल, बघ, एक मी 15 मिनिटाचं तुला इथे अलार्म लावून देते, पण 15 मिनिटानंतर जे जसं कार्टून किंवा जे तू बघतोयस ते त्या मोमेंटला पॉज व्हायला पाहिजे. दिवसभरात तुम्ही ठरवायचं अर्धा तास, ठीक आहे, 15 मिनिटाचे मी तुला 2 सेशन देते, पण त्याच्यापेक्षा जास्त तू मात्र बघायचं नाहीस. आणि काय बघतोय हे तुम्ही इथे डिसाईड करा की त्यांनी हे बघायला पाहिजे आणि हे बघायला नाही पाहिजे. सो हा कंट्रोल तुम्ही इथे करू शकता. दुसरी गोष्ट, दुधाचं मी अजून एक बोलत होते की तुम्ही जेव्हा वयात येणाऱ्या मुलींना एक्सेस क्वांटिटीमध्ये दूध देतात, नकळत सध्याला असं काही निदर्शनास आलं की अर्ली
पिरियड्स मुलींमध्ये देतात अडोलसंट फेजमध्ये. काही आधी ह्याचे प्रमाण 13-14 नंतर ते आता लवकर अगदी लवकर यायला लागले. इव्हन काही मुलांचे स्तन म्हणतो आपण, तर ते कधी आधी दिसत नव्हते पण मुलांचे स्तन प्रॉमिनंटली दिसतात, अगदी चिडवाचिडवी होते. इथं ही मुलं डिस्टर्ब होतात. तर आता तुम्ही हे का होतं, सध्याच्या शास्त्रज्ञांनी त्याबद्दल असं सांगितलंय की गाईला किंवा म्हशीला कॉन्स्टंटली दूध येण्यासाठी त्यांना हॉर्मोन्स दिले जातात, जे स्टिरॉइड्स देतात, हॉर्मोन्स असतात. तर याच्यामुळं काय होतं, नकळत ते मुलांना जातात. ज्या वया म्हणजे तुम्ही संभव आता या वयामध्ये जर हॉर्मोन्सचे टॅबलेट्स घेतलेत, तुम्ही मुलांना एवढ्या लहान वयात तुम्हीच देताय नकळत. सो हे कुठंतरी देणं टाळा. तुम्ही स्वतः सगळ्यांनी नोटीस केलेलं असतं की कधी कधी मुलांचे स्तन दिसतात, एवढ्या लहान वयात कसे काय दिसतात, नाही हा जाडच झालाय. नाही, तो जाड नाही झालाय, जाडीमुळं नाही दिसत आहे. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. हॉर्मोनल चेंजेस सोबत तुम्ही रुटीन बॉडीचे सोडून तुम्ही त्यांना एक्सेस हॉर्मोन हे तुम्ही स्वतः देताय. सो हे कुठेतरी बंद व्हायला हवं. आता टिपिकल मी जाते अडोलसंट फेजकडे. मॅडमनी खूप छान सांगितले की मुलींनी पाळीमध्ये कशी काळजी घेतली, पण ते जेव्हा मुलींना पाळी येते तेव्हा ती अचानक चिडचिड होते लहान मुलींना. टिपिकल हा 10 ते 15 वर्षाच्या फेजमध्ये चिडचिड होते. काही मुली अचानक शांत होतात. मग त्या जेव्हा त्यांच्या चिडचिड हे तुम्हाला लक्षात येतंय, शांत होणं, काही न बोलणं, कोपऱ्यात बसून राहणं, त्यांना तुम्ही समजून सांगा हे तुझ्यामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस आहेत, यासाठी तू काळजी घ्यायला हवी आहे. हे तुम्ही त्यांना सांगू, दुसरं कोणी नाही सांगू शकत, तुम्हीच त्यांना समजून सांगू शकता. मग आपल्या मुलीचे पिरियड्स रेग्युलर आहेत का हे सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. तिला त्रास होतोय, अशक्तपणा वाटतोय, ठीक आहे, तू बसून राहा. तुम्ही त्या वेळात तिला खायला गोष्टी द्या. थोडंसं एक माइंड फ्रेश म्हणून वॉकिंगला घेऊन जावा, जॉगिंग करू शकता. हे छोटे छोटे चेंजेस तुम्ही त्यांच्या आहारामध्ये करू शकता. त्याच्यानंतर दुसरं झालं रिप्रोडक्टिव्ह फेज. रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये आता सध्याला काय होतं, बऱ्याच महिलांमध्ये PCOD, PCOS यासारख्या गोष्टी. PCOD म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. याच्यामध्ये युट्रसमध्ये सिस्ट बनले जातात आणि त्याच्यामुळं मुलींना इरेग्युलर पिरियड्स येतात. मग इथं तुमची लाईफस्टाईल इथं कारणीभूत ठरते. जंक फूड खाणं येतं, दिवसभरात स्वतःकडं लक्ष न देणं असंही इथे होऊन जातं. मग यासाठी तुम्ही स्वतःची लाईफस्टाईल आणि डाएट मॉडिफिकेशन हे केलं पाहिजे. डाएट कसं करावं ते तर प्रिया मॅमनी खूप छान सांगितलं, तिथं मी नाही सांगत, पण तुम्ही स्वतःची काळजी ही घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला आता काही रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये तुम्हाला काही काही वेळेस असं होतं की अचानकपणे खूप घाम येतो, थंड होऊन जातात किंवा काही त्रास होतो, तुम्ही तो अंगावरती नाही काढायला पाहिजे. इमिडिएट तुम्ही तो दाखवायला पाहिजे. जे तुमचे डॉक्टर असतील त्यांच्याकडं तुम्ही जाऊन ते सांगू शकता. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये अजून एक गोष्ट लक्षात आहे की प्रत्येक मुलांची एक कंप्लेंट असते, माझी आई जर मोबाईल बघते किंवा माझे वडील मोबाईल बघतात तर आम्ही का नाही बघायचा, आहे ना? नाही, आई वडिलांनी कमी नाही करायचा. मग काय करायचं, आपण झोपायच्या आधी एक फक्त अर्धा तास, अर्धा तास मुलांसाठी. समजा तुमचा मुलगा 10:30ला झोपत असेल, 10 ते 10:30 तुम्ही तुमचे मुलांसोबत खूप छान संवाद साधा. तुम्ही छान खेळा, त्यांना काय आवडतं काय नाही आवडतं, दिवसभरात छान गप्पा मारा, त्यांच्या आवडीचं त्यांना करू द्या, तुम्हीही त्यांच्यासोबत खेळा. हा नकळत त्यांचा स्ट्रेस इथे रिड्यूस होतो. तर तुम्ही या छोटे छोटे चेंजेस तुमच्या लाईफमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट, आता मी एकदम शॉर्टमध्ये हे करते की सध्याला आपल्याला थायरॉईडचं प्रमाण हे खूप जास्त दिसून येतं. थायरॉईड हे महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू पुरुष. तुम्ही थोडेसे लकी आहात का, कारण अख्ख्या जगाचा स्ट्रेस हा आमच्याच डोक्यावरती असतो मलाही माहिती आहे. मग आता त्याच्यामध्ये काय काय होतं, तुमचं वजन वाढतं. दुसरी गोष्ट, काही जणांचं की आम्ही काहीच खात नाहीये तरी पण आमचं वजन कमी होतं, खातोय कधी वाढतोय काहीच आम्हाला ह्याचं कळत नाहीये. स्किन तुमची खूप ड्राय होते, अचानक तुम्हाला रेसलेस होऊन जाता तुम्ही. हे छोटे छोटे सिम्पटम्स तुम्हाला इथे दिसतात. मग तुम्ही त्यावेळेस तुमच्या डॉक्टरांकडे जावा. मी तुम्हाला सगळ्यांना काही टेक होम मेसेज म्हणून खूप जास्त ह्याच्यात जाणार नाही आहे, काही सांगते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचं CBC करायला हवे, कम्प्लीट ब्लड काउंट. त्याच्यामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिन लेवल किती आहे वर्षामध्ये तुम्ही एवढ्या तपासणी तरी करायला हवे. पहिलं CBC, त्याच्यानंतर तुम्हाला हिमोग्लोबिन किती आहे काय आहे हे कळेल. कमी असेल जास्त असेल तर त्याची काळजी आपण घेऊ, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कॅल्शियम. जसं तुमचं वय वाढतं तसं तुमच्या हाडांचं सुद्धा
वय वाढतं. तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची प्रमाण आणि तिची मात्रता किती आहे हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि सगळ्यात महत्त्वाचं थायरॉइड हे करायला पाहिजे. पॅप्समियर मॅडमनी सांगितला, त्याच्यानंतर मॅमोग्राफी पण मॅडमनी सांगितली. आता या सगळ्यामध्ये सध्याला एक नवीन वॅक्सिन अशी आहे, कॅन्सरसाठी वॅक्सिन आहे. तर HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्याच्यासाठी वॅक्सिन आहे. सर्वायकल कॅन्सरसाठी ही वॅक्सिन आहे. आता ही वॅक्सिन तुम्हाला, सर्वायकल कॅन्सर हा फक्त मुलींनाच होतो, मुलांचा काय संबंध? तर ही वॅक्सिन ही इक्वली मुलींना आणि मुलांना दोघांना दिली जाते. 9 वर्षापासून ही वॅक्सिन अवेलेबल आहे. मुलांना गरज नाही, मुलांना जास्त गरज आहे याची. जसं इन्फेक्शन महिलांमध्ये होतं तसंच मुलांनाही होतं, पण ते कुठंतरी निग्लेक्ट केलं जातं किंवा न्यूनगंडामध्ये ते कोणी ॲक्सेप्टच करत नाही. आम्हाला गरज नसते, पोरगं आहे. नाही, दोघांना इक्वली गरज आहे, दोघांना त्याची गरज आहे. सो तुम्ही त्यांना न कळत हे वॅक्सिनेशन द्या आणि त्यासाठी तुम्ही काळजी घ्या. तुम्ही स्वतःला खूप छान ठेवू शकता, तुम्ही खूप खुश राहू शकता, त्यांनी तुमचं आयुष्य खूप छान वाटतं. खूप छान हसला तुम्ही. सो स्वतःसाठी वेळ द्या. दिवसातली मी खूप म्हणत नाही तेवढा वेळ, आपण 1 तास 2 तास नाही, एक 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी द्या. स्वतःकडं बघा आरशात, मी खूप छान आहे एवढं जरी म्हणलं ना, माझ्यापेक्षा छान कोणी नाही. खूप मनापासून भारी वाटतं आपल्याला. त्यामुळं स्वतःसाठी द्या. तुम्ही जेव्हा स्वतःसाठी हसता ना, तुम्ही निरोगी राहता आणि तुम्ही सक्षम आणि समृद्ध असाल तर तुमचं परिवार खूप छान हेल्दी राहू शकतो, समृद्ध राहू शकतो. त्यामुळं हसा, निरोगी राहा. धन्यवाद. आणि संवाद साधावा तर असा हसत आणि सगळ्यांना हसत ठेवत. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, असा हा निरोगी वाण आज आपल्याला दिलेला आहे. यानंतर वळूया आजच्या अध्यक्षीय भाषणाकडे. मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन माननीय सौ शोभाताई मोरे मॅडम आपणा उपस्थितांशी संवाद साधतील. नमस्कार सगळ्यांना, शुभ सायंकाळ. मनोरमा परिवारामध्ये सर्व सख्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. खरं तर हळदी कुंकाला बोलवल्यानंतर आपण सगळ्याजणी नटून थटून जाता. तुम्ही छान नटून थटून आला, त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण आज तुम्ही खूप छान दिसताय. आणि आता ह्या दोघींचं ऐकल्यानंतर आम्ही खूप छान हसणार हे तुम्ही संकल्प केलेला असणार, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर माझ्या डाव्या हाताला जे माझे बंधू आहेत त्यांचं पण मी स्वागत करणार आहे. कारण का तर तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी ते इथं आहेत. हळदी कुंकू तुमच्यासाठी, तिळगुळ त्यांच्यासाठी. खरं तर तिळगुळ घ्या, गोड बोला असं आपण नेहमी म्हणतो, पण मला असं वाटतं की गोड बोलणारी जर माणसं आजूबाजूला असतील तर अजून तिळगुळ वेगळं काय वाटायचंय, बरोबर की नाही? आणि तिळगुळ घेतल्यानंतर खाल्ल्यानंतरच गोड बोलतो का? नाही. गोड बोलणं हे जरी शब्द असले तर आपण गोड वागतो, त्याच्यामुळे तोही खूप महत्त्वाचा विषय आहे. आज माझ्यामध्ये डोक्यात आलं एक 5-6 दिवसापूर्वी की आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करूया. अनेक शाखातल्या महिला असतील, सभासद असतील, ठेवीदार असतील, त्याचबरोबर आपले बंधू असतील, त्यांना सगळ्यांना एकत्र आणूया की त्यामुळे ते एखादा तास तरी मोबाईलपासून लांब राहतील, बरोबर आहे? आणि हे सगळं करत असताना डोक्यात अजून एक विचार आला की हळदी कुंकवाच्या निमित्ताने जर माझ्या मैत्रिणी येतील आणि त्यांना जर त्यांच्या आरोग्याबद्दल थोडंसं जागरूक केलं, त्या त्यांच्या आरोग्याबद्दल जर जागरूक झाल्या तर त्यांचं घर निश्चित शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या काय होणार आहे? स्ट्रॉंग होणार आहे. आणि घर हसतं खेळतं असेल तर तुम्ही पण हसरे खेळते राहणार, घरातले प्रत्येक व्यक्ती तशीच राहणार. म्हणून मला असं वाटलं की आपण महिलांच्या जागरूकपणाचं किंवा त्यांच्या आरोग्याच्या जागृतीचं वाण आपण यावेळेस लुटूया. हा एक विचार आहे की हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवा असं माझ्या मनात आलं आणि तुम्ही सगळेजण इतक्या छान संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामुळे अजून छान वाटतं. कारण का आता आपलं कोणीतरी ऐकणारं असलं तर बोलायलाही छान वाटतं की नाही? तर त्या दृष्टिकोनातनं आहे. मनोरमा परिवाराबद्दल ताईंनी, तुम्हाला गायकवाड ताईंनी आता खूप छान माहिती सांगितली. आरोग्याबद्दल प्रिया कादे मॅडम बोलल्या, त्याच्यानंतर डॉक्टर रुचा मोरे पण बोलली. हे सगळं सांगत असताना, सगळं करत असताना आम्ही नेहमी ऐकतो शब्द की महिला आर्थिकदृष्ट्या, म्हणजे महिलांचं सक्षमीकरण. मी तर म्हणेल सक्षमीकरणाबरोबर सबलीकरण सुद्धा महत्त्वाचं आहे. माझी महिला सक्षम आहे, मग ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का हा पण विचार आपण मनात आणला पाहिजे. माझ्याकडे पैसे खूप आहेत पण माझं शारीरिक आरोग्य जर चांगलं नसेल तर मी माझ्या त्या पैशाचा उपभोग घेऊ शकते का? नाही घेऊ शकत. माझ्याकडे खूप छान पैठणी साड्या आहे पण माझ्या अंगात खूप ताप भरला, मी खूप खोकते, मी पैठणी साडी नेसू शकेल का? नाही नेसू. म्हणजे माझ्याकडे ज्या भौतिक गोष्टी त्यांचा सुद्धा मी उपभोग घेऊ शकणार नाहीये.
त्याचबरोबर महिलांचं मानसिक आरोग्य या सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अनेक महिला, आता मॅडमनी सांगितलं की अनेक महिला खूप टेन्शन करतात, कारण नसताना टेन्शन घेतात. आता पाणी गेलं, आता 4 दिवस काय होणार माझं, काही नाही हो, काहीतरी सोय होत असते. त्यांना पाठवायला ना, त्यांना सोय केलेली आहे की नाही, कशाला विचार करता. ठीक आहे, अर्धा तास पाणी कमी भरूया. पण तुमचं अभिनंदन याच्यासाठी की माझं अर्धा तास पाणी कमी भरलं, पण मी आज 2 तास खूप छान ऐकलं. आज मॅडमनी जे तुम्हाला जागृती केलेली आहे महिलांची, मेनोपॉज असेल किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये निश्चित तुम्हाला उद्यापासून फरक जाणवणार आहे. आता ह्या दोघींनी सांगितलं, त्यासाठी मी असं म्हणेल की आपण ठरवूया आपला वाढदिवस आपण साजरा केलाच पाहिजे. मी या जगात आले, माझ्यासाठी जशी ही गोष्ट चांगली तशी मी सांगणार आहे. मी आहे म्हणून तुम्ही सगळे छान आहात, बरोबर की नाही. आई सुदृढ असेल तर घरात सगळे पदार्थ छान होतात की नाही. कोणाच्या पण हृदयात जायचं असेल तर मार्ग कुठून जातो, पोटातून. मॅडमने काय सांगितलं, आई पार्जित, वडिलोपार्जित नाही, आई पार्जित. आपण आताच कुटुंब व्यवस्था सुरू करूया आणि ठरवूया आपण आपलं महत्व का कमी करायचं. आपलं महत्व असलंच पाहिजे. मग मी ते कसं वाढवेन. मी छान पदार्थ केले, पटकन मुलं खातात. म्हणजे आता तुम्ही साधी पालकची भाजी आणि चपाती खा म्हटलं तर नाही करणार, पण ते तुम्ही पराठा करा पालकचा, आनंदाने खातात की नाही, खातात. अगदी साधं दररोजचं गरम गरम वाफेचा भात आहे, त्याच्यावरती वरण घातलेलं आहे, त्याच्यावरती तूप घातलेलं आहे, त्याच्यावरती लिंबाचं एक फोड आहे, तो लिंबाचा रस आहे. म्हणजे भातातून तुम्हाला कार्बोहायड्रेट आलं, वरणामधून तुम्हाला काय आलं, प्रोटीन आलं, तुपामधून स्निग्ध पदार्थ आले आणि लिंबामधून व्हिटॅमिन सी आले. म्हणजे वरण भात खाल्ला तरी तुला आपल्याला सकस आहार मिळतो की नाही. का 2 मिनिट मॅगी, आपल्याला उशीर होतो, आपण म्हणतो 2 मिनिट मॅगी नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही शेवया खा. मॅगीमुळे जे मैद्याचे पदार्थ आहेत तर ते पांढरे पदार्थ आहेत, ते तुमच्या शरीराला निश्चित घातक असतात. तुम्ही खूप मीठ खाल्लं तरी त्रास होतो, खूप साखर खाल्ली तरी त्रास होतो, खूप बेकरीचे प्रॉडक्ट खाल्ले तरी त्रास होतो, अगदी फरसाण जरी तुम्ही खूप खाल्लं तरी तुम्हाला त्रास. मग त्याच्यापेक्षा मॅडमने काय सांगितलं की सीझनल फ्रुट्स खावा, की तुमच्या ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्या खा. उन्हाळ्यामध्ये कलिंगड येतात, कलिंगड खा. मग उगीच कशाला कोल्ड्रिंक्स पाहिजे. आपण छानपैकी कोकम सरबत करू शकतो, कोकम सरबत तुम्ही पिऊ शकता. मॅडमने तुम्हाला तेच सांगितलं, साध्या सोप्या भाषेत मॅडमने सांगितलं. फक्त आपण काय करतो, कधी करायचं ते कोकम सरबत नाही, करायचं आणि तुम्हालाही त्याचा निश्चित उपयोग. लिंबू सरबत तुम्ही घरी करू शकता की नाही, करू शकता. मग कुठे कोका कोला पी, कुठं स्प्राईट पी, त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या साध्या साध्या गोष्टी जर उपयोगात आणल्या तर मला असं वाटतं की तुमचं आरोग्य, घरच्या घरी आरोग्य अगदी आनंदाने तुम्ही छान करू शकता. आता बऱ्याच वेळा असं असतं, मी महिलांना नेहमी म्हणत असते की आपलं शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आमच्या हातात पैसा हवा. हे आमचं ब्रीदवाक्य आहे, मनोरमाचं ब्रीदवाक्य आहे, का अर्थकारणाशी रिलेटेड आहे. त्यामुळे मी काय म्हणणार आहे, तुमचं अर्थकारण चांगलं असलं पाहिजे, माझ्या हातात पैसा आला पाहिजे. आता मग काही महिला म्हणतील की आम्ही नोकरी करतच नाही मॅडम, आम्ही दिवसभर घरी असतो, आमच्याकडे पैसा नाही. पण आम्ही आहोत. तुमच्या दिवसातला 1-4-5 तासाचा वेळ जर तुम्ही एक छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी वापरला, तुमच्या हातात पैसे येऊ शकतात की नाही, येऊ शकतात. मग मी हा वेळ जर योग्य पद्धतीनं वापरला, म्हणजे एखादीला शिवणकाम येत आहे, ती फॉल पिकोची मशीन घेऊ शकते, ब्लाऊज शिवू शकते, तिच्या पुरते तरी पैसे येतात की नाही. नाही तर दरवेळेस नवऱ्याला काय म्हणायचं, मला साडीसाठी पैसे दे, मला हे आणायचे पैसे दे. त्याच्यापेक्षा माझ्या हातात जर पैसे असतील तर माझ्यावरती ही वेळ येणार आहे का, नाही येणार. मग आपण आपला सन्मान वाढवायचा. कोण वाढवणार आहे आपला सन्मान, आपण. मग जेव्हा माझ्या हातात पैसे असतात तेव्हा माझी एक वेगळी पत निर्माण होते. तुम्ही एखाद्या आर्थिक संस्थेत या, मनोरमा बँकेत या, मल्टीस्टेटमध्ये या, तुम्ही तुमचं एखादं अकाउंट ओपन करा आणि जसे जसे तुम्हाला पैसे तुमच्याकडे सेव्हिंग होईल, बचत होईल. म्हणजे बघा की 10,000 रुपये नवऱ्याने आपल्याला महिन्याला खर्चायला दिले, आपण त्यातले 1,000 रुपये वाचवतो की नाही. त्याला सांगत नाही मी 1,000 रुपये वाचले, आपण काय सांगतो 30 तारखेला सगळे पैसे संपले, सांगतो की नाही. बघा पटतंय की नाही. मग हे वाचलेले पैसे कुठे ठेवायचे, आपल्या नावाने आपल्या संस्थेमध्ये ठेवायचे, बँकेमध्ये आपल्या अकाउंटमध्ये ठेवायचे. आणि जेव्हा आमचे पैसे जास्त साठतात तेव्हा मुदत ठेवीवरती आपण ते ठेवू शकतो. हे सगळं कुणासाठी करतो, आपण घरातल्यांसाठी. म्हणून पैसे ठेवल्यानंतर त्या पैशाला वारस कुणीतरी नेमलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आठवणीनं हे पैसे आपल्यानंतर कुणाला मिळायला पाहिजेत, तर त्यांचं तुम्ही नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. अनेक संस्थांमध्ये वेगवेगळ्या स्कीम असतात, काही ठिकाणी 15% असतात. मॅडमनी तर तुम्हाला सांगितलं 15%, 20% तुम्हाला व्याजदर दिले असं तुम्हाला सांगतात, प्रलोभनं दाखवले जातात, आम्ही तुम्हाला ही गिफ्ट देऊ, ती गिफ्ट देऊ. पण त्यावेळेस तुम्ही विचारलं पाहिजे की ही 20% देणारी जी स्कीम आहे किंवा हे डिपॉझिट सांगणारी संस्था आहे, तर तिथं संचालक मंडळ कोण आहे. त्याचा आपल्याला, एक महिला जरी असलो आम्हाला काही कळत नाही असं नाही म्हणायचं. आता माझी सगळ्या मैत्रिणी ह्या आर्थिक साक्षर झाल्याच पाहिजे. त्यांना काय चाललंय समाजामध्ये, काय चाललंय आजूबाजूला जाणीव झालीच पाहिजे. आपण पेपरमध्ये खूप साऱ्या गोष्टी वाचतो पण आपल्याला काही लागत नाही.
अशा म्हणून आपण त्या सोडून देतो, तसं नाही आहे. मला आर्थिक साक्षर होणं खूप गरजेचं आहे. मग 15% 20% देणाऱ्या संस्था बाजारात आहेत. मग त्या किती दिवस तुम्हाला व्याज देतात? 1-2 महिने, 3 महिने, 6 महिने देतात. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं, पेपरमध्ये बातमी आली, ही संस्था या ठिकाणी होती, ती गायब झाली. मग आपले पैसे पण जातात. अनेक लोक रिटायर झाल्यानंतरचे सगळे पैसे तिथं ठेवतात, कारण त्यांना प्रलोभन काय दाखवलेलं असतं, 1 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील. सगळे पैसे जातात. त्यामुळं पैसे ठेवताना नेहमी विचार करा. मॅनेजमेंटचं एक प्रिन्सिपल आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. म्हणजे कसं की आपल्याकडे जर समजा बास्केटमध्ये अंडी असतील, तर सगळी अंडी एका बास्केटमध्ये नाही ठेवायची, तर ती 5-6 बास्केटमध्ये वाटून ठेवायची. म्हणजे सगळे पैसे एका संस्थेत नाही ठेवायचे, तर ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवा. म्हणजे इथले पैसे या ठिकाणी. मग माझ्याकडे जर समजा 100 रुपये असतील, तर मी सगळेच पैसे बँकेत ठेवायचे का? तर नाही आहे. मग माझ्या त्यातले 20 रुपये मी कुठे ठेवणार आहे? सेव्हिंगला ठेवणार. कशासाठी सेव्हिंगला ठेवणार? की मला काही अडीअडचण असेल, आजारी पडली असेल, इमर्जन्सी लागली, तर मी ते सेव्हिंगचे पैसे काढणार 20%. काही पैसे मी मुदतीवर ठेवणार, की जे मला आत्ता लागत नाही, पण मला आता जे रिटायर झाले त्यांना पेन्शन लागते. दर महिन्यात औषधांचा खर्च असतो, गोळ्यांचा खर्च असतो, मग मला तो भागवायचा असतो. मग मी दर महिन्याला व्याज मिळेल अशा स्कीममध्ये ठेवेल. काही गोष्टी अशा असतात की मला ह्या मुली आहेत ज्यांना शिक्षणासाठी मला पैसे द्यायचे आहेत. आता ही 5 वर्षांनी समजा 10वीला जाणार असेल, 12वीला जाणार असेल, तर तुम्ही समजा एक साधं उदाहरण की समजा 500 रुपये जर दर महिन्याला, आता तुम्ही बचत करू शकता की नाही, 500, 1000 अगदी ॲटिजमध्ये 500 रुपये जर तुम्ही दर महिन्याला ठेवले, 10 वर्ष ठेवले, तर तुम्हाला 10 वर्षानंतर 1 लाख रुपये मिळतात. आता मी म्हटलं की आता माझे 10 वर्ष झालेत, मला 1 लाख रुपये द्या, कोणी देईल का? नाही देणार. 100 रुपये सुद्धा कोणी उसने देत नाही. मग आपल्या पैशाला जर किंमत आहे, तर मला माझ्या भविष्याची गुंतवणूक करायची असेल, तर मला त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. मग मी 500 रुपये जरी सेव्हिंग केले, तर मला एकदम 1 लाख रुपये येणार आहे. मग माझा जर एखादा व्यवसाय असेल, माझं फॉल पिकोची मशीन असेल किंवा चटणीचं समजा कांडपचं मशीन असेल, तर ते सुद्धा मी त्यामध्ये घेऊ शकते. म्हणजे मी माझ्याच पैशातून मला स्वतःला स्वयंपूर्ण करू शकते. आता बचत गटाच्या बऱ्याच महिलांची तुम्ही ऐकत असाल, तर बचत गटामध्ये कसं 5 महिला 10 महिला एकत्र येऊन एक छोटा मोठा व्यवसाय करतात. मग ह्या छोट्या मोठ्या बचत गटातल्या महिला, काही महिला ह्या खूप छान काम करतात. म्हणजे त्याला फॉर एक्झाम्पल समजा शेंगदाण्याची चटणी असेल, तर एखाद्या महिलेच्या हाताला खूप छान चव असते, ती शेंगदाण्याची चटणी करेल. मग एखादी स्वच्छता करेल, एखादी मार्केटिंग आता बोलणारी असेल, तर ती काय करेल, 4 ठिकाणी जाऊन आमची अशी चटणी आहे, खूप छान चटणी, एकदा घेऊनच बघा, ती मार्केटिंग करेल. मग तुमच्याच व्यवसायाचं मार्केटिंग तुम्ही केलं आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी ठरवलं की या बचत गटाच्या महिला चटणी करतात का, आम्ही हिच्याकडनंच चटणी घेणार. म्हणजे पर्यायाने तुम्ही काय करत असता, डायरेक्टली इनडायरेक्टली तिला मदत करता. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आमचा पैसा हा आमच्या सगळ्या मैत्रिणींच्यामध्येच विभागला गेला पाहिजे. अगदी साधं उदाहरण, आता तांदूळ आलाय, तांदूळ महोत्सव आहे की नाही. आता तसा तांदूळ घेतला तो 50 रुपये 60 रुपये, पण 100 किलो घेतला तर आपल्याला त्याचा रेट 5 रुपयांनी, म्हणजे 50 असेल तर 45 मिळतो. पण आम्ही 10 महिलांनी एकत्र येऊन तांदूळ घेतला, तर तो कदाचित 10 रुपये आम्हाला स्वस्त मिळेल. म्हणजे बचतीतून बचत करण्याची सवय प्रत्येक महिलेला असते. हे तुम्ही शिका. आणि त्याच माध्यमातून मनोरमा मल्टीस्टेटच्या माध्यमातून 30,000, 50,000, 90,000 आम्ही कर्ज देतो. 1 लाखाच्या पुढे का देत नाही, कारण त्याला तारण लागतं. मग हे तारण जर आपल्याला पाहिजे असेल, द्यायचं नसेल, तर तुम्ही छोटाच व्यवसाय करा. छोट्याच व्यवसायामध्ये, कारण जेवढ्या आपल्या गरजा कमी असतात तेवढा आनंद जास्त असतो. जेवढ्या आपल्या गरजा वाढतात तेवढा आपला आनंद हळूहळू कमी होतो. जेव्हा माझा हप्ता कर्जाचा जास्त होतो, देता येत नाही, त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी अडचणीच्या वाटतात. म्हणून प्रत्येक महिलेला मी तेच सांगेल. आता सगळ्या दोघींनी पण सांगितलं की मुलींवरती लक्ष ठेवा, कारण मुली 2 घरांना जोडतात. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेल की मुलांना कदाचित 2 इयत्ता कमी शिकवा, पण मुलींना जास्त शिकवा. कशासाठी शिकवा, उद्या पुढे मागे प्रसंगाला तर ती आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जर स्वयंपूर्ण असेल, तर तिला तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून आपणच ठरवायचं, माझ्या मुलींना मी भरपूर शिकवणार, स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय मी लग्न करणार नाही. बऱ्याच वेळा 17-18 वर्षाची झाली की मुलीला लग्न करतात. तर पुढच्या ज्या समस्या आहेत डॉक्टरांनी सांगितल्या, त्याचाही तुम्ही सगळ्या जणींनी विचार केला पाहिजे की आम्ही काय करू शकतो. तर या गोष्टींचा विचार करून ठरवा. आणि आज सगळ्यांनी ठरवायचं की वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी आम्ही आमचं हेल्थ चेकअप करणार. मग आम्हाला काही आजार असेल किंवा नसेल, आमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले तर स्वतःच्या पाठीवरती स्वतःच पाठ थापटून घ्यायची, येस माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, मी ठणठणीत आहे. जेव्हा मी म्हणेल की मी निरोगी आहे, घर कसं असणार आहे, निरोगी असणार आहे. हे लक्षात ठेवा की तुम्ही हे करू शकता. तुमच्या फिटनेसच्या आहेत काही गोष्टी. सकाळी आता बराच वेळा होतं की मला
त्रास होतो, मला BP होतो, मला टेन्शन येतं आहे. सकाळी तुम्ही उठून तुम्ही अर्धा तास चालायला जाऊ शकता, त्याला काही पैसे पडतात का? नाही. पण त्यामुळे तुमचं आरोग्य छान होईल. सकाळचं कोवळं ऊन असल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा मिळू शकतं, जे मॅडमकडनं मी आत्ता ऐकलंय. त्याच्यानंतर पुढचं आहे की काही ठिकाणी योगा, बऱ्याच वेळा टेन्शन्स असतात, तुम्ही योगासनं केली, योग केला तरी सुद्धा तुमचं आरोग्य निरोगी राहू शकतं. त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे पडत नाही. म्हणजे माझं आयुष्य कुणाच्या हातात आहे, माझं आरोग्य कुणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. मी काय खायचं, किती वाजता खायचं, कसं खायचं हे सुद्धा मी ठरवू शकतोय. रात्रीची भाज्या राहिल्यात, हे राहिलेत, तर त्या दुसऱ्या दिवशी खाण्याचा बऱ्याच महिलांचा मोह असतो. किंवा बऱ्याच वेळा त्या मॅडमने सांगितलं की जाऊ दे आता भाजी कमी पडली का मी खातच नाही. असं नका करू, कारण आपल्या शरीरामध्ये तेवढे प्रोटीन्स व्हिटॅमिन्स नाही गेले तर आपल्याला आजार पण येऊ शकतं. आणि मग आई आजारी असेल तर सगळं घर आजारी. म्हणून श्रीकांत मोरेंची एक 4 ओळी अशी आहे, मागच्याच ठेस पुढचा शहाणा, मागच्याच ठेस पुढचा शहाणा असे सारे जण म्हणतात. संसारात तसं असतं का? संसारात तसं नाही. एक आजारी सारं घर आजारी असतं. मग आई आजारी पडली तर चालेल का आपल्याला? नाही. मग आई पहिल्यांदा ठणठणीत पाहिजे, म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने, तिळगुळाच्या निमित्ताने एकच लक्षात ठेवायचं, आम्ही आमचं आरोग्य चांगलं ठेवणार आहे. जो संकल्प मनोरमा परिवाराने केला तो आम्ही आमच्या पुढच्या वेळेस मी जेव्हा तुम्हाला भेटायला येईल ना तेव्हा प्रत्येकाने सांगितलं पाहिजे, माझं वजन कमी झालंय, माझं वजन वाढलंय, मी खूप फ्रेश असते. माझ्यामुळे 4 महिलांना मी आरोग्याच्या 4 गोष्टी सांगितल्या, चालायला शिकवलं. उद्यापासून प्रत्येकाने एक कमीत कमी अर्धा तास चालायला जावं, बघा कसं छान वाटतं. बऱ्याच गोष्टी पैसे न देता आपल्याला मिळत असतात, फक्त आपण विचार करत नाही. तुम्ही थोडेसे विचार प्रवृत्त व्हावा, हाही माझा विचार आहे. म्हणून हा ॲक्च्युली आजचा हा घाट आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्याजणी छान हसतमुख प्रसन्न आहेत, ते पाहून सुद्धा मला खूप छान वाटतंय. म्हणून जाता आता पुन्हा एकदा 4 ओळी सांगते तुम्हाला. ऊन सावली निसर्ग देणे, ऊन सावली म्हणजे सुख दुःखाच्या अर्थानं आहे. ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे. कुणाला चुकतं का सुख दुःख? नाही, पण हे मानण्यावर आहे शेवटीपर्यंत. ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे. भाग्यलेख हाताने लिहिणे, भाग्यलेख हाताने लिहिणे लेखणी माझ्याच हाती आहे. माझा भाग्यलेख कसा लिहायचा आहे? उद्या मला चालायला जायचं, हे मी ठरवणार आहे, बरोबर आहे की नाही? चालायचं जायचं नाही हेही मीच ठरवणार आहे, पण मला चालायला जाऊन माझं आरोग्य चांगलं ठेवायचं हे मी लिहिणार. भाग्यलेख हाताने लिहिणे लेखणी माझ्याच हाती आहे. रात्र अजून बाकी आहे, आशेचा किरण हाती आहे. तुमच्याकडनं माझ्या खूप खूप अपेक्षा आहे. आज तुम्ही जे मनोरमा परिवारावरती प्रेम केलं, असंच भरभरून प्रेम करा. तुमचा जी काही पैसा आहे, समृद्धी आहे, ती अशीच वाढत जाऊ. कारण मकर संक्रांतीला सूर्याचं तेज जसं वाढतं तसा तुमचं सुद्धा पैसा वाढू देत. आणि मनोरमा परिवार तुमच्या बरोबर आहे. आपल्या या ठिकाणी बऱ्याच मल्टीस्टेटच्या शाखा आहेत, त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि मी एवढंही तुम्हाला सांगते की आमचा सगळा स्टाफ तुम्हाला चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहे आणि त्याचा निश्चित लाभ घ्या. काही अडचणी आल्या तर आम्ही सगळ्याजणी इथे आहोतच. हे सगळं संचालक मंडळच आमचं आहे आणि त्या तुमच्या आरोग्याबरोबर पैशाची सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. शारीरिक सदृढीकरण बरोबरच आर्थिक सदृढीकरण हे किती महत्त्वाचं आहे हे इतकं सुंदर आणि समर्पक अशा शब्दामध्ये मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद मॅडम. खरं तर अतिथीचा सन्मान हा सुरुवातीला करायचा असतो, पण आज एवढ्या सगळ्या महिला वेळात वेळ काढून, सगळ्यात म्हणजे आता पहिला आपण सांगितलं पाण्याचा प्रश्न आणि आपल्या लाडके नेत्या त्यांनी तो प्रश्न मिटवणार आहे तुमचा लवकरात लवकर. असं आज आपण करूया. म्हणजे 2 दिवसाला पाणी आलं पाहिजे की जेणेकरून अशा महिलांचा आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे परिवाराच्या वतीने पुन्हा सर्वांचा आभार आणि धन्यवाद व्यक्त करते. अतिथी चा सत्कार आपण आता इथे करूयात. मी मान्यवरांना विनंती करते की डॉक्टर प्रिया कादे यांचा आपण सन्मान करूयात. खरं तर आर्थिक जे आपण सबलीकरण म्हटलं तर आजचं आमचं वाण आहे आरोग्यासोबत आर्थिक. जे आपण तुम्ही कागदाखाली जी पैसे जमवून ठेवता, डब्यात ठेवता, तर आज ती पर्स आपण देणार आहोत आणि त्या पर्समध्ये तुम्ही साठवून ठेवा आणि साठलेले पैसे पुन्हा आमच्या मनोरमा मल्टीस्टेटमध्ये यावे आणि पुन्हा त्याचा व्याजदर तुम्हाला चांगला आकर्षक मिळावा आणि तुमचं सबलीकरण व्हावं अशीच आमची अपेक्षा आणि सदिच्छा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेळात वेळ काढून त्यांनी सुद्धा डॉक्टरी पेशामध्ये येऊन आपल्याला एक छान आरोग्याचं दिलेलं आहे. यानंतर खरं तर सगळ्याच परिवाराच्या आहेत, त्यामुळं परिवाराच्या सगळ्यांचं मी मान्य व्यक्तिमत्वांचं आणि संचालिकांचं मी आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते. यापुढे खरं तर ज्यांना
आलात आणि समोर दरवाज्यात एक मस्त अशी सुंदर अशी रंग भरलेली, जी आपल्या जीवनात रंग भरतात अशी रांगोळी काढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय आपला परिवार मनोरमा परिवार. आणि अशा या मनोरमा परिवाराचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढलेल्या सरांना मी इथे आमंत्रित करते. आपण त्यांचा सत्कार करूया. ज्या सौभाग्यवतीत आहेत आपण त्यांचा खरं करूया. सौ पराडकर मॅडम यांना विनंती करते, असतील तर त्यांनी समोर यायचंय. खरं तर पत्नीचं श्रेय आणि पतीचं श्रेय हे एकच असं आपण म्हणूया. त्यांच्या अर्धांगिनी आपण इथं त्यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर आपण जिथे आता उपस्थित आहोत असा हा विरंगुळा केंद्र, एक छानसा 2-4 तासाचा विरंगुळा आपल्याला इथे मिळाला आहे. मान्यवरांना विनंती करते की आपण पराडकर ताईंचा सत्कार इथे करूया. आणि या विरंगुळा केंद्रामध्ये छानशा जागेत सुंदर सायंकाळी आपण कार्यक्रम घेतलेला आहे. तर माननीय श्री देवकर सरांना विनंती करते, जे अध्यक्ष आहेत या भजनीवरचे आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान परिवाराच्या श्री चव्हाण हे हळदी कुंकवाचं आहे. तर हळदी कुंकू, शाल, पर्स आणि सोलापुरी चादर देऊन आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. तसंच मी माननीय श्री देवकर सरांना विनंती करते, बरं सर नाही आहेत, मग त्यांच्या वतीने भजनी मंडळाचे जे आहेत त्या सरांनी आपण हा सत्कार स्वीकारावा. कारण हा विरंगुळा केंद्र जे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. यानंतर कर्णिकनगर शाखा, आकाशवाणी केंद्र, WIT शाखा आणि अक्कलकोट अशा सर्व चे सभासद, ठेवीदार, कर्जदार या सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. पण नव्याने जे सभासद झालेले आहेत आजच्या शुभप्रसंगी आपण इथे सन्मान करूया. बत्तीन शंकर सर यांना विनंती करते, असतील तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि जे सभासद झाले नसतील तर तेही सभासद आपल्या जवळच्या नजदीकच्या शाखेत जाऊन सभासद होऊ शकता. यानंतर मस्के अंजली ताई यांना विनंती करते. यानंतर केने सरांना विनंती करते, त्यांनी समोर येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. जर असतील तर मी स्टाफला विनंती करते की हळदी कुंकू द्यायला सुरुवात करावी. सत्कार इकडे होतील, पाठीमागून दोघांनी आणि समोरून दोघी स्टाफने आपण हळदी कुंकू आणि आपलं जे आजचं वाण आहे पर्स, ज्याच्यात बचत करून ते बचत केने सर इथं आलेले आहेत. परिवाराच्या वतीने आपण त्यांचा इथे सन्मान करत आहोत. मस्के शशिकला ताई, शशिकला मस्के ताई असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. पावश्री सुनीता, पावशेरे सुनीता असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. पराडकर जगदीश किला विनंती करते की आपल्या जागेवर आपण हळदी कुंकू देत आहोत. उठल्यानंतर जरा जागेचा आपल्याला अडचणीचा त्रास होऊ शकतो, गर्दीचा हे होऊ शकतो. झालं एक फक्त 5 मिनिटात आपण जागेवर आपल्याला हळदी कुंकू देण्यात आणि तिळगुळ देण्यात येईल. त्यामुळे कृपया थोडंसं मी विनंती करते, आपण सहकार्य करूया. मलसिद्धेश्वर रंगोडा सरांचे मी आभार व्यक्त करते. मलगोंडे महादेव, भंडारे शरदचंद्र सर आहेत. प्रियंका शेळगे आले नाही, आलेले आहेत, यायला पाहिजे होतं. अक्कलकोट रोड चंद्रशेखर पाटील आलेले आहेत. टाळ्या जे आलेले आहेत, खरंच त्यांच्यासाठी टाळ्या. अनिल कुमार जलाराम, आले सर. डॉक्टर प्रकाश तोलानी सर यांनाही मी आमंत्रित करते. सरांचाही आपण इथे सन्मान करत आहोत. उदयकुमार माने सर असतील तर त्यांचाही आपण सन्मान करूया.